नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5ची स्कॉलरशिपचे पेपर जो झालेला आहे 31 जुलै 2022 रोजीचा, त्याचा आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत. प्रथमतः पाहूया आपण तृतीय भाषा जो इंग्लिशचा आहे त्याचं विश्लेषण करूया. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. दिस ॲडव्हर्टाइजमेंट गिव्ज ऑफर फॉर डॅश डॅश फेस्टिवल. म्हणजे ही जी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे तर ती कशाबाबत, कोणत्या सणाबाबत ऑफर दिलेली आहे. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, सनी बाय 3 शर्ट्स वगैरे काय आहे आणि इथं दिले दिवाळी ऑफर्स. बघा म्हणजे आपला प्रश्नच आहे की दिस ॲडव्हर्टाइजमेंट गिव्ज ऑफर फॉर डॅश डॅश फेस्टिवल. म्हणजे काय आहे, ईद आहे का? ईदचं अजिबात नाही आहे. पुण्याचं तर काय विशेष येत नाही आहे. ख्रिसमसचा सुद्धा काही विशेष नाही. म्हणजेच आपलं ऑप्शन आहे दिवाळी. म्हणजे हे दिवाळी फेस्टिवलसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट ऑफर घेऊन आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, दुसरा आहे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्स. डॅश डॅट वर्क क्विकली. या ठिकाणी एलस्टॉपचं दिलेलं आहे. बघा लेट्स हा एलस्टॉप शेवटी आहे लेट्सच्या, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. लेट्समध्ये हा बरोबर आहे, परंतु हा एल हा स्मॉल लेटरमध्ये आहे म्हणून हाही ऑप्शन नाही, कट होतो. हा एलस्टॉप सुरुवातीला दिला आहे म्हणजे हा सुद्धा ऑप्शन नाही आहे. यामध्ये बघा एल हा कॅपिटलमध्ये आहे आणि हा ॲपोस्ट्रॉफी अगदी बरोबर दिलेला आहे. म्हणजेच याचं उत्तर आहे 3 नंबरचा ऑप्शन. म्हणजेच लेट्स वर्क क्विकली असं हा वाक्य होतं. पुढचा प्रश्न बघा, फाइंड द ऑड मॅन आउट. म्हणजे यातील चुकीचं ओळखायचं आहे. तर बघा पहिल्या ऑप्शनमध्ये बघा शायनी स्टार. म्हणजे स्टार कशा आहेत, शायनी चमकत आहेत. म्हणजे शायनी स्टार हे बरोबर आहे. टॉल ट्री उंच झाड, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. ओल्ड मॅन म्हणजे म्हातारा माणूस, हे सुद्धा बरोबर आहे. क्लेवर हाऊस. हाऊस क्लेवर म्हणजे हुशार घर असतं का? नाही आहे. म्हणजेच हे चुकीचं आहे. म्हणजेच याचं ऑप्शन ऑड विचारलं आपलं, म्हणजेच ऑड आहे हे क्लेवर हाऊस. ओके, नेक्स्ट पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. म्हणजे खालीलपैकी कोणतं वाक्य हे रिक्वेस्टसाठी आहे, म्हणजे रिक्वेस्ट केलेली आहे त्याबद्दल आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे जे बरोबर आहे ते करेक्ट करायचं आहे. पहिलंच बघा, मी आहे का मी, म्हणजे मी आत येऊ का, ही रिक्वेस्ट केलेली नाही आहे, रिक्वेस्टमध्ये येत नाही आहे. आणि या ठिकाणी हा प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे हे वाक्य रिक्वेस्टमध्ये नाही आहे. त्यानंतरचं सेकंड बघा, आय डोंट नो मला माहीत नाही. म्हणजे हे सुद्धा रिक्वेस्ट केलेली नाही आहे. व्हॉट आर यू डुईंग तू काय करतोस. म्हणजे ह्याच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे प्रश्न विचारला आहे. यामध्ये रिक्वेस्ट वगैरे काहीही नाही. प्लीज वेट फॉर मी कृपया माझ्यासाठी थांबतोस असं आहे. म्हणून ही जी आहे ही रिक्वेस्ट केलेली आहे. प्लीज मी रिक्वेस्ट केली जाते, म्हणून आपलं उत्तर योग्य आहे. प्लीज वेट फॉर मी. पुढचा प्रश्न आहे, लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. म्हणजे हा चार्ट काळजीपूर्वक पहा आणि त्यातून करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. तर या ठिकाणी दिलं हँड. हँड म्हणजे हात. हाताविषयी काही जे खाली जे दिलेले आहेत, पाल्म, एल्बो, फिंगर, हे सर्व काय आहेत, हाताचे भाग आहेत. पाल्म म्हणजे काय, तर तळहात. पाल्म म्हणजे तळहात. एल्बो म्हणजे कोपरा आणि फिंगर्स म्हणजे बोटे. तर मग तशाच पद्धतीने पुढे काय येईल ते विचारलेलं आहे. तर बघा बीक म्हणजे काय, तर बीक म्हणजे चोच. चोच असते का आपल्या हाताला? नाही. स्टमक म्हणजे पोट असतं का हातामध्ये? नाही. टस्क म्हणजे सुळा. सुळा हे सुळा पण नाही. तर मग याचा आहे रिस्ट म्हणजे मनगट. मनगट आपल्या हातामध्ये असतं, म्हणजे त्याचं ऑप्शन करेक्ट आहे 4th नंबर रिस्ट. नेक्स्ट वन बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. म्हणजे योग्य ऑप्शन निवडायचा आहे. फेब्रुवारी इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर. आता द आले, द नंतर क्रमवाचक शब्द असतो, क्रमवाचक विशेषण असतं. बघा त्यामध्ये बघा द आल्यानंतर नेहमी सेकंड वापरलं जातं. 2, 2, रोमनमध्ये 2 हे शब्द वापरले जात नाहीत. म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे फेब्रुवारी इज द सेकंड मंथ ऑफ द इयर. नेक्स्ट वन बघा,
दिस क्लॉक शोज द टाइम डॅश डॅश. म्हणजे हे जे क्लॉक दिलेलं आहे तर ह्या क्लॉकमध्ये टाइम विचारला, या क्लॉकमधील टाइम विचारला आहे. तर बघा आपल्याला माहिती आहे 4 वाजायला 15 मिनिटं कमी आहेत. म्हणजेच ह्यामध्ये क्वार्टर टू फोर म्हणजे 4 वाजायला 15 मिनिटं कमी. म्हणजे ह्याचं उत्तर पहिलंच आहे, क्वार्टर टू 4. दुसरं बघा, क्वार्टर पास्ट 4 म्हणजे 4 वाजून 15 मिनिटं झालीत का? तर नाही, 4 वाजून 15 मिनिटं नाही, तर 4 वाजायला 15 मिनिटं कमी आहेत. क्वार्टर टू 3 म्हणजे 3 वाजायला 15 मिनिटं कमी आहेत का? नाही, हे पण ऑप्शन कट झालं. क्वार्टर पास्ट 3 म्हणजे 3 वाजून 15 आहेत का? 15 मिनिटं झालीत का? तर नाही, हे पण गेलं. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पहिलं. नेक्स्ट वन बघा, व्हॉट विल यू राईट इन द फॉलोइंग टाइमलाईन. बघा खाली पण जे दिलेलं आहे त्या टाइमलाईनमध्ये आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. तर यासाठी मित्रांनो आपल्याला टेन्स माहिती असले पाहिजेत. तर त्यावरील हा प्रश्न आहे. तर बघा प्रेझेंटमध्ये फाइंड आहे. फाइंड हा वर्ड प्रेझेंट टेन्समध्ये येतो. फ्युचर टेन्समध्ये विल फाइंड म्हणजे फ्युचर टेन्स. तर पास्टमध्ये म्हणजे सेकंड फॉर्ममध्ये कोणता शब्द येईल फाइंडसाठी? विल फाइंड येईल का? नाही, विल फाइंड म्हणजेच आपण फ्युचरमध्ये लिहिलेलं आहे. फाइंड्स आणि फाइंड हे आपण प्रेझेंटमध्ये लिहितो, हे पास्टमध्ये लिहित नाही. वॉज फाइंडिंग हा पास्टमध्ये लिहितो, परंतु हे सर्व कसे आहेत? सिंपल प्रेझेंटमध्ये किंवा सिंपल पास्ट किंवा सिंपल फ्युचरमध्ये विचारलेले आहेत. तर हे सिंपलमध्ये नाही. म्हणजेच आपलं सिंपल पास्टमध्ये काय येतं? तर फाउंड हा शब्द येतो. आता हा जो विल फाइंडिंग जो शब्द आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. पास्ट कंटिन्युअसमध्ये हा वॉज फाइंडिंग येतो, परंतु हा उत्तरामध्ये येणार नाही. नेक्स्ट वन बघा, 9. ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन व्हॉट विल यू से टू युअर फ्रेंड. म्हणजे ज्यावेळेस एक्झाम आहे, परीक्षा आहे, त्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्राला काय बोलणार? चूज द करेक्ट प्रॉपर ग्रीटिंग. म्हणजे प्रॉपर त्यासाठी ग्रीटिंग निवडायचं आहे. तर बघा पहिलेच आहे ऑल द बेस्ट. आपण एक्झामसाठी बेस्ट लक म्हणतो ना, ऑल द बेस्ट म्हणजे तेच आपलं योग्य उत्तर असणार आहे, ऑल द बेस्ट. पुढचे ऑप्शन बघा, ऑल इन वन असं कधी म्हणतो का आपण? कधीच नाही. एक्झामसाठी आपण असं म्हणतच नाही. ऑल इज सेट, नॉट करेक्ट. ऑल सिट डाऊन, अजिबात नाही. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे 1 नंबरचं, ऑल द बेस्ट. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन निवडायचं आपल्याला. संडे कम्स आफ्टर डॅश डॅश. म्हणजे संडे कोणानंतर येतो? तर साहजिकच आपल्याला माहिती आहे संडे हा सॅटरडे नंतर येतो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. पहा काय आहे? गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन टीम. तर या ठिकाणी काय विचारलं आहे बघा, ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. आपण हे बघा, गौरवमध्ये हा आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस गौरवचा नेहमी जी हा कॅपिटलमध्ये आला पाहिजे. गौरव असा होईल, म्हणजे जी कॅपिटल असला पाहिजे. कॅपिटल जी फॉर गौरव, ठीक आहे, हे येऊ शकतं. पुढे बघा अजून ज्यावेळेस डिव्हिजन विचारले, जेव्हा अपस्ट्रॉपमध्ये दिलेला आहे ए आहे, तर हा ए सुद्धा एकटा सिंगल असेल तर त्यावेळेस तो सुद्धा कसा लिहावा लागतो आपल्याला? कॅपिटलमध्येच लिहावं लागतो ए. म्हणून कॅपिटल जी फॉर गौरव अँड कॅपिटल ए फॉर ए डिव्हिजन, यासाठी हे करेक्ट आहे. म्हणजे आपलं ऑप्शन काय असणार आहे? उत्तर असणार आहे 4 नंबरचा. पुढचा बघा, काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क्स. म्हणजे क्वेश्चन मार्कचे नंबर, म्हणजे किती क्वेश्चन मार्क्स आहेत ते निवडायचं आहे. इन द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. म्हणजे खाली जे संभाषण दिलेलं आहे त्यामध्ये क्वेश्चन मार्क्स किती आलेले आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणजे शोधायचं आहे किंवा काउंट करायचं आहे. तर बघा ए बी दोघांचं कन्व्हर्सेशन आहे. तर आपण साहजिकच टाइमचं जर मॅनेजमेंट करायचं असेल तर आपण डायरेक्ट प्रश्नचिन्हच पाहिजे होते. क्वेश्चन मार्क जो आहे तो या ठिकाणी एक आहे, वोच गेममध्ये हा एक आहे आणि फोइनमध्ये हा एक आहे. म्हणजे असे एकूण किती क्वेश्चन मार्क्स आहेत? तर
एकूण 3 क्वेश्चन मार्क्स आहेत म्हणजे आपलं उत्तर आहे 4 नंबरचं आहे. तर बघा, रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे हा पॅसेज काय करायचा आहे, केअरफुली वाचायचा आहे आणि त्या खालचे प्रश्न केअरफुली सोडवायचे आहेत. ओके, चला बघा, तिसरा प्रश्न आपण डायरेक्ट पॅसेज वाचूया अगोदर. मनी इज माय फेवरेट कॅट. मनी माझी आवडती मांजर आहे. एव्हरी मॉर्निंग मदर गिव्स हर सम मिल्क. म्हणजे प्रत्येक सकाळी म्हणजे दररोज सकाळी आई तिला दूध देते. समटाइम्स शी कॅचेस अ माऊस नियर द गार्बेज पिट. बऱ्यापैकी ती काय करते, कचरा कुंडीच्या जवळ उंदरांना पकडते. कोण? कॅट हा माऊसला पकडते. तर शी लाईक्स क्लाइंबिंग ट्रीज अँड वॉचिंग द बर्ड्स. म्हणजे तिला झाडांवर चढायला आणि पक्षी पाहायला आवडतं. असा हा छोटा पॅसेज आहे. तर बघा, प्रश्न पाहूया. प्रश्न 13 क्वेश्चन नंबर 13 मध्ये, व्हॉट डज मनी कॅच. मनी कुणाला पकडते? पीठ आहे का? नाही. मिल्क आहे का? नाही. बर्डला पकडते का? नाही. तर बर्डला तिला ती पाहायला आवडते. बर्ड्स हा पाहण्यासाठी आवडतं तिला. तर पकडते कुणाला? माऊस. म्हणजे याचं उत्तर आहे 2 नंबरचं, माऊस. क्वेश्चन नंबर पुढचा बघा, फाइंड द ऑड टर्म. म्हणजे चुकीचं निवडायचं आपल्याला. तर बघा, ए मध्ये दिले मॉर्निंग, बी मध्ये क्लाइंबिंग आणि सी मध्ये वॉचिंग. तर बघा, यामध्ये आपल्या लक्षात येईलच की वॉचिंग यामध्ये वॉचिंग हा वर्ब आहे, क्लाइंबिंग हा वर्ब आहे. हे दोन्ही वर्ब आहेत, पण मॉर्निंग हा वर्ब नाही आहे. म्हणून यामध्ये ऑड जो आहे तो ऑड ए मध्ये कोड दिलेला आहे. ए हा ए करेक्टमध्ये आपला 3 नंबरचं ऑड इव्हेंट बाजूला निघतो. म्हणजे याचं उत्तर आहे 3. पुढचा क्वेश्चन बघा, फाइंड द रायमिंग वर्ड फॉर फ्री. सगळ्यात सोपा प्रश्न असतो हा. तर बघा, यामध्ये रायमिंग वर्ड म्हणजे यम जुळणारा शब्द जोडायचा आपल्याला निवडायचा आहे फ्रीसाठी. तर फ्रीमध्ये यमक जुळणारा सी आहे का? अजिबात नाही. लाईक नाहीच. गिव पण नाहीच. तर यासाठी आहे ट्री फ्री. ओके, असा हा यमक जुळतो. पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे त्या रिकाम्या जागेमध्ये करेक्ट शब्द निवडायचा आहे. तर बघा, मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश डॅश डॅश हिज नेट. म्हणजे काय? मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश. मल्हार पकडतो काय? बिग गोल्डन फिश. म्हणजे काय? मोठा सोनेरी मासा पकडतो. कशामध्ये? हिज नेट. म्हणजे कोणाच्या? त्याच्या नेटमध्ये, त्याच्या जाळ्यामध्ये मल्हार बिग गोल्डन फिश पकडतो. म्हणजे यामध्ये करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? तर इन येईल. म्हणजे इन हिज नेट. मल्हार कॉट बिग गोल्डन फिश इन हिज नेट. ऑन नाही येणार, अपॉन येणार नाही, ओव्हर येणार नाही. या सर्वांचा अर्थ वर असा होतो. आणि इन म्हणजे आत. इनचा शब्द अर्थ होतो आत, आतमध्ये. इन हिज नेट म्हणजे नेटच्या आतमध्ये त्याने बिग गोल्डन फिश पकडला. ऑन म्हणजे वर, अपॉन म्हणजे वर आणि ओव्हर म्हणजे पण वर. ओके, चूज द करेक्ट कंपॅरिझन फॉर ॲज टिमिड ॲज. म्हणजे तुलना विचारली. टिमिडची तुलना. टिमिड म्हणजे काय? भित्रा असं म्हणतो आपण त्याला. भित्रा हा शब्द कोणाबरोबर वापरला जातो? तर बघा, रॅबिट म्हणजे काय? ससा कसा असतो? भित्रा असतो. म्हणजे याचं उत्तर काय आहे? रॅबिट. डिअर टिमिड असतं का? भित्रा असतं का? नाही. डिअर म्हणजे हरिण, अजिबात नाही. एलिफंट म्हणजे हत्ती, नाहीच. व्हल्चर म्हणजे काय? घुबड भित्र असतं का? अजिबात नाही. म्हणजे याचं उत्तर आहे रॅबिट. एक पिक्चर दिलेला आहे. तर त्या पिक्चरवर आधारित जे कन्व्हर्सेशन दिलेलं आहे दोघांचं बघा. तर या ठिकाणी एक मॅन आहे, एक छोटी गर्ल आहे. त्याच्या हातामध्ये एक पॉकेट आहे बघा. पॉकेट ती देते त्याच्याकडे आणि हा मॅन जो आहे तो रुमालाने त्याचा घाम पुसवतो. म्हणजे त्याची काहीतरी वस्तू हरवली आणि तो त्या वस्तूला शोधत होता, परंतु त्या लहान मुलीला तिचे ते छोटं पॉकेट सापडलेलं आहे आणि ती त्याला ते रिटर्न करत आहे. असं हे या दोघांचं कन्व्हर्सेशन आहे. तर बघा, याच्यावरती काय दिलेलं क्वेश्चन बघा, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कन्व्हर्सेशन फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. म्हणजे
हे शेजारचं पिक्चर पहा आणि त्या दोघांचं कन्व्हर्सेशनवर आधारित करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे. तर या ठिकाणी 4 ऑप्शनमध्ये त्यांचं कन्व्हर्सेशन वेगवेगळं दिलेलं आहे. तर आपण शेवटून वरती जाऊया, आपण उत्तरापर्यंत जाऊया. तर बघा ए काय म्हणते, कॅन यू प्लीज हेल्प मी. या ठिकाणी हेल्पचं काय विचारलंय का? अजिबात नाही, म्हणजे 4 ऑप्शन गेला. पुढचं बघा तिसरं, ए काय म्हणते, व्हॉट्स द टाईम. टायमाचं विचारलंय का? ह्यामध्ये काय टायमाचं वगैरे आहे का? घड्याळ वगैरे वॉच वगैरे आहे का? काय काहीच नाही, अजिबात नाही, संपलं हा पण. दुसरा नंबर बघा, थँक यू सो मच फॉर दिस गिफ्ट. गिफ्ट देते का मुली किंवा काय देते का? गिफ्ट वगैरे देते का? अजिबात नाही. मग राहिला आपला पहिलाच नंबर. बघा काय म्हणतोय, एक्सक्यूज मी अंकल, म्हणजे छोटी मुलगी म्हणते. ही छोटी मुलगी म्हणजेच ए आहे. ए म्हणते, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर. म्हणजे हे पॉकेट, म्हणजे इज दिस युअर, म्हणजे हे तुमचं आहे का, असं ते अंकलला विचारते. बी लगेच म्हणतो ओ यस, म्हणजे हा माणूस सुद्धा म्हणतो हो हो हे माझंच आहे. म्हणजे हे कन्व्हर्सेशन योग्य आहे. याचं उत्तर आहे ए नंबरचं. ओके, पुढे बघा, एकदम सोपा क्वेश्चन आहे. 19वा. ह्यामध्ये लॅडर दिलेला आहे. लॅडर म्हणजे शिडी आहे. तर बघा यामध्ये काय आहे, हे एक आकृती दिली आहे. आकृती म्हणजे कशाचं आहे बघा, हा एलचा वरचा टोक दिलेला आहे. हा एलचा हा वरचा टोक आहे. नंतर ए इथं आहे. नंतर डीचं डबल आहे. डी इथं डबल आहे, म्हणजे वरती टोक डबल आलेला आहे. आणि बाकी सर्व खाली खाली एकही नाही आहे, म्हणून हा सपाट आहे खालचा. तर इंग्लिशमध्ये बघा, आता इंग्लिशला खाली जी आहे, जी खाली आहे, म्हणजे एक खाली ऑप्शन असणार आहे. इकडे ही आहे खाली, इथे एक खाली आहे आणि इथं पण खाली आहे. इथं आहे का? नाही, म्हणजे हा कट झाला. ओके, पण इंग्लिशमध्ये एक वरती आहे, एलला एक वरती आहे आणि एचला पण वरती आहे. म्हणजे 3 असले पाहिजेत वर. इथे 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे. इकडे बघा, इकडे काय आहे का? नाही. म्हणजे हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे 3 नंबरचा. चला पुढचा क्वेश्चन पाहूया. फाइंड द सिमिलर हिडन वर्ड विच इंडिकेट हेड ऑफ द युनिट. हेड ऑफ द युनिटसाठी जो शब्द निवडला जातो, म्हणजे हे जे पुढचा फ्रॉम द वर्ड हँडकरचिप. ह्या हँडकरचिपमध्ये एक असा हिडन शब्द आहे, हिडन म्हणजे लपलेला वर्ड आहे, की जो दर्शवतो की काय, हेड ऑफ युनिट, म्हणजे तो प्रमुख म्हणून दर्शवला जातो. असा कोणता शब्द आहे? तर ह्या शब्दामध्ये शोधायचा आपण. हँडकरचिप या शब्दामध्ये, हँडकरचिपमध्ये हातरुमाल आहे, परंतु एक शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आपल्याला. हँडकरचिप या शब्दामध्ये असे कोणता वर्ड लपलेला आहे की तो हेड ऑफ युनिट दर्शवतो, म्हणजे त्या विभागाचा प्रमुख असं. तर चिकचा हा शब्द संबंधच नाही आहे. हँड म्हणजे हात, हाताचा काहीच संबंध नाही. आणि अँड म्हणजे आणीचा पण काहीच संबंध नाही. तर चीप म्हणजे काय? तर चीप म्हणजे प्रमुख किंवा मुख्य. प्रमुख. ओके, प्रमुख म्हणजे आपलं इथं उत्तर असणार आहे चीप. बघा पुढे आहे क्वेश्चन नंबर 21. बघा, कंप्लीट द वर्ड रजिस्टर. म्हणजे पुढं काही शब्द दिलेले आहेत ते कंप्लीट करायचं आहे. तर ते पूर्ण करा असं विचारलेलं आहे. तर बघा, व्हायोलिन, तबला, डॅश 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 डॅश. आपल्या लक्षात आलं असेल की व्हायोलिन आणि तबला हे काय आहेत? वाद्य आहेत. मग वाद्य आहेत तर त्या वाद्याला रिलेटेड वाद्यच असणार आहेत. ओके, मग आपल्याला वाद्य शोधायचे आहेत. बघा इथे इरेजर विचारलं. इरेजर आणि स्पंज आहे. इरेजर स्पंज वाद्य आहे का? अजिबात नाही, कट झाला. म्युझियम सीन्स वाद्य आहेत का? अजिबात नाही, संपलं ते एक. मिक्सर सिव म्हणजे काय? अजिबातच नाही. तर यामध्ये काय आहे? तर यामध्ये आहे तंबोरीन आणि दुसरा आहे सिम्बाल्स. म्हणजे झांजा आणि तंबोरीन म्हणजे काय आहे? तर ढग किंवा खंजिरी असं म्हटलं जातं तंबोरीनला. तर हे सर्व काय? हे दोन्ही पण काय आहेत? वाद्य आहेत. म्हणून व्हायोलिन, तबला, तंबोरीन, सिम्बल्स हे सर्व काय आहेत? वाद्य आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे 3 नंबरचं. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी अजून एक क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक पिक्चर दिलेला आहे. तर बघा काय, आयडेंटिफाय द गेम अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ह्याच्या पिक्चरमध्ये जे गेम आहे, म्हणजे खेळ जो आहे, तर तो आपल्याला ओळखायचा आहे आणि जे शेजारी ऑप्शन दिलेले आहेत तर त्यातून आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं आहे. तर बघा आपण पाहतोय की 2 मुलं आहेत, तर ते काहीतरी दोरीवरती उड्या मारतात. ओके, हे तर आपलं चित्र करेक्ट झालं. तर बघा ह्यामध्ये काय आहे, पहिलं हिपस्कॉच. हिपस्कॉच म्हणजे ठिकऱ्या खेळायचा काहीतरी एक प्रकार असतो खेळाचा, तर तो हिपस्कॉच आहे. तर हिपस्कॉच खेळतात काही? अजिबात नाही.
हिड अँड सीक. हिड अँड सीक म्हणजे काय? लपाछपी. लपाछपी खेळतात का? तर नाही. मार्बल्स, गोट्या खेळतात का? अजिबात नाही. तर ती काय आहेत? स्किपिंग रोप म्हणजे दोरीवरच्या उड्या ह्या मारतात किंवा खेळतात आहे. म्हणजे याचं उत्तर काय? स्किपिंग रोप. पुढचा बघा 23वा प्रश्न आहे. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे खाली काही शब्द दिलेले आहेत, म्हणजे खाली 4 ऑप्शन दिलेले, त्यामध्ये करेक्ट स्पेलिंग असणारा शब्द निवडायचा आहे. तर कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन म्हणजे काय? स्पर्धा असा शब्दाचा त्याचा अर्थ आहे. परंतु कॉम्पिटिशन चा योग्य जो स्पेलिंग आहे तर तो असा आहे COMPETITION. कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. तर असा हा स्पेलिंग असणारा बघा. कॉम सगळीकडे सेम आहे. पी पण आहे. फक्त आय आणि ई असा आहे. इथं बघा आय दिलंय म्हणजे हा नाहीये. या ठिकाणी सुद्धा आय दिलेला आहे म्हणजे हा पण नाही. या ठिकाणी ई आहे. ठीक आहे. पण इथं यस आहे. यस नाही तर त्या जागेवर काय हवंय? टी हवंय. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय आहे? 2 नंबरचं कॉम्पिटिशन. त्यानंतरचा बघा 24वा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द अंडरलाईन पंक्च्युएशन मार्क्स. म्हणजे जो खाली जे अंडरलाईन दिलेला आहे म्हणजे चिन्ह दिलेलं तर ते निवडायचं आहे. इन द गिव्हन सेंटेन्स. खालच्या सेंटेन्समध्ये जे अंडरलाईन केलेलं चिन्ह आहे तर ते निवडायचं आहे. ॲट लास्ट आय विल हॅव समराईज. ह्यामध्ये बघा हे चिन्ह आहे असं, तर हे निवडायचं आहे. तर ॲपोस्ट्रॉफ आहे का? ॲपोस्ट्रॉफ कसं असतं? तर ॲपोस्ट्रॉफ हे असं असतं तर ते नाही आहे. कोमा म्हणजे पण स्वल्पविराम खाली असतो बघा शब्दानंतर. क्वेश्चन मार्क असा असतो आणि म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क आहे हा. हे जे आहे ते एक्सक्लेमेशन मार्क आहे. म्हणून आपलं उत्तर आहे 4 नंबरचा ऑप्शन. ओके. त्यानंतरचा शेवटचा क्वेश्चन बघा. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कंप्लीट द मोटो. म्हणजे ते काय घोषणा दिलेलं आहे तर ते प्रॉपर मोटो काय आहे त्याचा तर ते सिलेक्ट करायचं आहे. डॅश इज वेल्थ. बघा पहिलं काय? मनी इज वेल्थ. मनी इज वेल्थ असतं का? नाही. हेल्थ इज वेल्थ म्हणजे याचा ऑप्शन काय आहे? 2. हेल्थ इज वेल्थ म्हणजे काय? आरोग्य ही संपत्ती आहे. करन्सी इज वेल्थ असतं का? अजिबात नाही आहे. करन्सी नाही आहे. ग्रोथ इज वेल्थ अजिबात नाही. तर काय? हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हे संपत्ती आहे. असे हे एकूण 25 प्रश्न होते इंग्लिशचे. तर ते अगदी सोपे होते बघा. यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासारखे प्रश्न होते. तर आपण यानंतर पुढचा जो भाग आहे बुद्धिमत्ता चाचणी तर त्याचंही आपण विश्लेषण करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिशचं क्वेश्चन पेपरचं विश्लेषण केलेलं आहे. तर आपण त्यातलाच पेपरमधील दुसरा जो घटक आहे विभाग दुसरा त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आहे. तर त्याचं आपण विश्लेषण सुरुवात करूया. तर बघा सोबतच्या आकृतीत घर ए ते शाळा बी मार्ग दाखविला आहे. तर घरून शाळेत पोहोचेपर्यंत किती वेळा डावीकडे वळावे लागेल? बघा ही एक आकृती दिलेली आहे. तर ए या ठिकाणी घर आहे आणि बी या ठिकाणी शाळा आहे. तर आपल्याला विचारलंय की घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी आपण किती वेळा डावीकडे वळू म्हणजे तो आकडा आपल्याला लिहायचा आहे. तर बघा घरापासून आपण खाली दक्षिणेकडे चाललेलो आहे. दक्षिणेला चाललो नंतर म्हणजे आपली डावी बाजू ह्या साईडला हे पहिलाच टर्न आपण डावी साईडला घेतो म्हणजे हा एक डावी बाजू झाली. त्यानंतर असंच आपण पूर्वेकडे येतोय. या ठिकाणी एकदा आलं समजा एकदा वळलो. असंच आपण पूर्वेकडे चाललोय. पूर्वेकडे चाललोय म्हणजे खाली उजवी बाजू आहे आणि वरती डावी बाजू आहे. परंतु आपण वरती गेलो म्हणजे या ठिकाणी दुसऱ्यांदा आपण डावीकडे वळालो. उत्तरेला चाललो म्हणजे साहजिकच आपली डावी बाजू हीच येणार आहे म्हणजे इथं तिसऱ्यांदा वळालो. आता आपण पश्चिमेकडे तोंड केलं आहे पण ही जी वरची बाजू आहे ती आपली उजवी बाजू येईल म्हणजे हे आपण यामध्ये काउंट होणार नाही. त्यानंतर उत्तरेकडून आपण पुन्हा नंतर पूर्वेला वळतोय म्हणजे ही सुद्धा आपण उजवीकडे वळतोय म्हणजे ही सुद्धा डावी बाजू येणार नाही. असंच आपण पूर्वेकडे येत आहेत आणि पूर्वेकडून पुन्हा आपण वायव्य दिशेला वळत आहेत म्हणजेच वायव्य दिशेला म्हणजेच आपण साहजिकच डाव्या बाजूला वळत आहोत म्हणजे इथं एक पुन्हा अजून एक आपण डावीकडे वळतोच म्हणजे आपण चौथ्यांदा वळलो. असंच आता आपण पुन्हा एकदा ईशान्य साईडला वळतोय म्हणजे ही उजवीकडे वळतोय हे येणार नाही. पुन्हा आपण पूर्वेकडे वळतोय पश्चिमेकडे वळतोय म्हणजे आपण पुन्हा डावीकडे वळतोय म्हणजे या ठिकाणी आपण पुन्हा एकदा डावीकडे वळत आहेत म्हणजे पाचव्यांदा आपण तो डावीकडे आहेत.
पुन्हा नंतर आपलं टोन पुन्हा उत्तरेकडे येते, म्हणजेच आपण उजव्या साईडला बोलतोय, म्हणजे हे पण काउंट होणार नाही. म्हणजे असे एकूण किती झाले, किती वेळा आपण डावीकडे वळालो आहोत, तर 1 2 3 4 आणि 5. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपण 5 वेळा डावीकडे वळालो. बघा पुढचा प्रश्न बघा. तर बघा राहुल म्हणतो, म्हणजे आता हा रांगेतील प्रश्न आहे. तर असे प्रश्न काय असतात ते जरा थोडं विचारपूर्ण आपण ते प्रश्न सोडवले पाहिजेत, नाही तर चुकण्याचे चान्सेस भरपूर असतात. राहुल म्हणतो एका रांगेत माझ्या पुढे 6 मुले असून, म्हणजे बघा राहुलच्या पुढे किती मुले आहेत, समजा इतर राहुलच्या पुढे 6 मुले आहेत. 1 2 3 4 5 6. 6 मुले राहुलच्या पुढे, म्हणजे 7व्या क्रमांकाला कोण असणार आहे, 7व्या क्रमांकाला राहुल आहे. ओके, इथं काय दिले, तर एका रांगेत माझ्या पुढे 6 मुले उभे असून माझ्यानंतर 3ऱ्या स्थानावर अमित आहे. म्हणजे राहुल नंतर 3ऱ्या स्थानावर कोण आहे, अमित. 8 9 10, म्हणजे 1 2 3. 10व्या नंबरला कोण आहे, तर तो आहे अमित. ओके, अमित किती म्हणजे आपण काढल्यानंतर अमित 10व्या नंबरला उभा आहे. तर बघा, तर अमित पुन्हा काय म्हणतो, अमित म्हणतो मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे. म्हणजे जो मधला मुलगा आहे ना, तर त्याच्या पुढे लगत पुढे आहे, म्हणजे मधला मुलगा शिता असणार आहे. म्हणजे 11व्या नंबरला हा मधला मुलगा आहे. ओके, मधला मुलगा 11व्या नंबरला आहे. तर बघा काय विचारले, तर त्या रांगेत किती मुले असतील. बघा मधला मुलगा 11व्या आहे, 11व्या मुलगा आहे, म्हणजेच वरच्या साईडला किती आहेत, 10 मुले, आणि मधल्यापासून खाली किती असणार आहेत, साहजिकच 10 मुले, आणि हा स्वतः एक मधला जो आहे तो स्वतः, म्हणजे यांची सर्वांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. म्हणजेच एकूण मुलं किती असणार आहेत, तर एकूण मुलं असणार आहेत त्या रांगेत 21. आपलं उत्तर आलं 21. बघा पुढचा प्रश्न आहे 28वा. एका वर्षी स्वातंत्र्य दिन मंगळवारी आला असल्यास त्या वर्ष अखेरचा वार कोणता असेल. म्हणजे बघा त्या वर्षाचा शेवटचा वार विचारलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य दिन कधी असतो, तर आपल्याला स्वातंत्र्य दिन माहिती असला पाहिजे. तर स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्ट रोजी, है ना. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो. ओके, तर तेव्हा कोणता वार होता, मंगळवार. ओके, मंगळवार असतो. तर बघा आपण 15 स्वातंत्र्य दिन कधी असलं ते काढलं, पण आता आपल्याला हे समजलं पाहिजे की ऑगस्ट महिन्यात किती दिवस असतात, किती दिवसांचा महिना असतो, तर तो असतो 31 दिवसांचा महिना असतो. ओके, हे 15 दिले, 15 किती 31, तर 15 आणि 16 31, म्हणजे राहिलेले दिवस आपण इथं मांडले, इथं 16 दिवस राहिले. ओके, सप्टेंबर महिना पुढचा कोणता, सप्टेंबर. ओके, सप्टेंबर किती दिवसांचा असतो, 30 दिवसांचा असतो. म्हणजेच ते एक वार, कोणताही वार तो 2 दिवसांनी पुढे ढकलला जातो. त्यानंतरचा पुढचा महिना आहे ऑक्टोबर. ऑक्टोबरमध्ये किती दिवस असतात, तर ते असतात 31 दिवस. म्हणजेच किती दिवस पुढे सरकला जातो वार एखादा, तर तो असतो 3 दिवसांनी पुढे सरकला जातो. नंतर पुढचा महिना आहे नोव्हेंबर. नोव्हेंबर किती महिन्याचा असतो, किती दिवसांचा असतो महिना, तर तो असतो 30 दिवसांचा. म्हणजेच या ठिकाणी 30 दिवसा म्हटलं की 2 दिवसांनी तो वार पुढे ढकलला जातो. आणि शेवटचा जो आहे तो डिसेंबर. डिसेंबरमध्ये किती दिवस असतात, तर 31 दिवस असतात, आणि त्यामध्ये कोणताही वार हा 3 दिवसानंतर पुढे सरकला जातो. आपल्याला विचारलं आहे की त्या वर्ष अखेरचा वार कोणता असेल विचारलं आहे, म्हणून आपण हे सर्व केलेलं आहे. तर आपल्याला काय करायची, ह्या सर्वांची बेरीज करायच्या. या सर्वांची बेरीज बघा किती, ते 16 आणि 2 18, 18 आणि 3 21, 21 आणि 2 23, 23 आणि 3 26. एकूण 26 दिवस आपला तो वार पुढे सरकणार आहे. म्हणजे आता जरी मंगळवार असला स्वातंत्र्य दिवशी, तर तो डिसेंबर म्हणजे 31 डिसेंबरला स्वातंत्र्याच्या त्या दिवसात, त्या वर्षाच्या अखेर, म्हणजे कोणता 31 डिसेंबरचा रोजीचा दिवस जो आहे ना, तो या मंगळवारपासून
26व्या दिवशी तो असणार आहे. मग बघा आता 26 घेतली, इथं बघा आपण 26 घेऊया, ते इकडचे 26 घेऊया. पण आपल्याला माहिती आहे आज तर दर 7 दिवसाचा वार जो असतो तो समान असतो, आहे का नाही. म्हणून ह्या 26ला 7ने भागायचं. तर बघा यांचा भाग किती येतो, 7 त्रिक 21, का नाही. 21 म्हणजे भाग गेला. मग 21 हे 26 मधून वजा करायचे. तर किती दिवस उरले, 5. म्हणजे हा वार, ह्या वारापासून 5 दिवसानंतरचा जो कोणता वार असेल तो 31 डिसेंबरला असणार आहे. तर बघा मग आता घेतला मंगळवार. मंगळवार नंतर 5 दिवस बघा कोणता येतो मंगळवार नंतर, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. बघा 5 दिवस होतात का, मंगळवार नंतर 5 दिवस होतात का बघा. ते बुधवार 1 दिवस, गुरुवार 2, शुक्रवार 3, शनिवार 4 आणि रविवार 5. म्हणजेच 31 डिसेंबर रोजी कोणता वार असणार आहे, तर रविवार. आपलं उत्तर आहे रविवार. ओके. हा प्रश्न जरा वेळखाऊ आहे, त्यामुळे मुलांनी हा प्रश्न जरी वेळ मिळाल्यानंतर सोडवलेलं कधी पण चांगलं. जे प्रश्न वेळखाऊ आहेत ते जरा थोडं आपण निग्लेक्ट केले पाहिजे, आपला वेळ वाचला पाहिजे. तर बघा पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत खेळाडूंची संख्या दाखवली आहे. ही जी आकृती दिली आहे त्यामध्ये खेळाडू दाखवले आहेत. यावरून किमान 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या, किमान म्हणजे कमीत कमी 2 खेळ खेळले पाहिजेत. मग जास्तीत जास्त पण खेळू शकतात, पण कमीत कमी किती असले पाहिजेत, 2. बघा हे सर्व हे क्रिकेट खेळणारं सर्कल आहे, गोल आहे. ह्यामध्ये एकट्यामध्येच 25 आहेत, म्हणजे 25 घेता येतील का आपल्याला, अजिबात घ्यायचे नाही. आपल्याला काय किती हवेत, कमीत कमी 2 खेळ हवेत. ओके. आता हा सर्कल आहे, परंतु हा जो एक शंकू आहे त्याच्या पलीकडे जे आहेत 17, हे 17 घेता येतील का, कारण एकटाच आहेत ना ते कबड्डीमध्ये, तर हे पण घेता येणार नाहीत. त्याच पद्धतीने हे 14 आहेत, हे 14 सुद्धा घेता येणार नाहीत. तर बघा हा वर्तुळाचा भाग म्हणजे हा कबड्डी खेळणारे पण आहेत आणि हॉकी खेळणारे पण आहेत, म्हणजे हे 13 आहेत. हॉकी खेळतात, कबड्डी खेळतात, म्हणून हे 13 आहेत. आता हे 8 कोणचे, हे हॉकी खेळतात आणि क्रिकेट खेळतात, हे 13 आहेत. आता ही कबड्डी खेळणारी आणि हॉकी खेळणारे किती आहेत, 8 आहेत. ओके. आता हे 26 जे आहेत ना, हे 26 तिन्ही खेळ खेळणारे आहेत, म्हणून हे तिन्ही पण घ्यायचे. आपल्याला कमीत कमी विचारले, मग आपण जास्तीत जास्त पण खेळ घेऊ शकतो. ओके. तर ह्यामध्ये बघा आता किती, ह्यांची बेरीज केली तर ह्यांची बेरीज किती येईल, 17 आणि हे 4 म्हणजे एकूण 47. म्हणजे किमान 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे, तर ते आहे 47. ओके. चला पुढे बघा. पुढे एक वेनाकृती दिलेली आहे, तर ती अचूक वर्णन करणारा पर्याय निवडायचा आहे. बघा असं काहीतरी दिलेलं आहे. तर बघा आपण पहिला ऑप्शन ठेवून बघूया, पुरुष आणि स्त्रिया. इथे जर पुरुष ठेवले, पुरुष आणि ह्या स्त्रिया, तर यामध्ये साहजिकच काही पुरुष डॉक्टर असू शकतात आणि काही स्त्रिया डॉक्टरही असू शकतात, स्त्रिया सुद्धा डॉक्टर असू शकतात. म्हणजे हे जे सर्कल आहे, म्हणजे हे जी वेनाकृती आहे, तर ही आपली 1 नंबरलाच बसते. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पुरुष, स्त्रिया, डॉक्टर असणारा पहिला ऑप्शन. आपण पुरुषांचं बघूया, पुरुषांच्या वेनाकृत्या काढण्याचा प्रयत्न करूया. तर बघा मी त्या वेनाकृत्या या ठिकाणी काढतो. बघा संख्या आहेत, संख्यामध्ये जर आपण ही संख्या पूर्ण ठेवलं, हा जर संख्या घेतला तर यामध्ये काय आहेत, समसंख्या आणि विषम संख्या आहेत. सम आहेत आणि विषम पण आहेत, म्हणजे हे सम असू शकतात आणि हा विषम पण असू शकतात. म्हणजे ही आकृती सम आणि विषमसाठी, ह्या 2 नंबरसाठी ही आकृती येऊ शकते. 3 आणि 4 नंबरसाठी कशी आकृती, 3 नंबरसाठी सुद्धा अशीच येणार आहे. कारण वृक्ष, आंबा आणि फणस, म्हणजे हा वृक्ष जरी म्हटला समोर मोठा, तर त्यामध्ये काय असणार आहे, आंबा असू शकतं आणि फणस असू शकतं. म्हणजे 2 आणि 3 साठी ही आकृती असणार आहे. आणि जी 4 नंबरची जी आहे, देश, राज्य आणि जिल्हा, यामध्ये बघा असं येऊ शकतं. जर आपण हा देश मोठा, हा आपला देश आहे, देशामध्ये काय असतं, तर ते राज्य असतं, हो की नाही. आतमध्ये येणार राज्य, आणि राज्याच्या मध्ये काय असतं, जिल्हा असतो, हो की नाही, जिल्हा.
जसं आपण उदाहरणार्थ घेतलं तर आपलं पुणे जिल्हा आहे, यामध्ये पुणे आहे. पुणे हा कशामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि महाराष्ट्र राज्य कोणत्या देशामध्ये आहे? तर ते भारत देशामध्ये आहे. ओके, म्हणजे हे अशी विनाकृती होणार आहे या 4 नंबरची. ओके, जाऊया. प्रश्न क्रमांक 31 आहे. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा, चौकोनामध्ये काय संख्या दिलेल्या आहेत. तर या संख्यांचं बारकाईने आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. परंतु या मूळ संख्या तर आहेत, परंतु असंही लक्षात येईल की या मूळ संख्या या दोन संख्यांच्या मधली एक मूळ संख्या गाळलेली आहे. अशा पद्धतीची ही रचना आहे. तर बघा, 5 आणि 11 ह्यामध्ये आणखी एक मूळ संख्या, ती म्हणजे कोणती आहे? तर 7. ही 7 ही मूळ संख्या गाळलेली आहे. 11 आणि 17 ह्यामध्ये एक मूळ संख्या आहे, तर ती कोणती आहे? 13, ती गाळलेली आहे. 17 आणि 23 ह्यांच्यामध्ये एक मूळ संख्या आहे, ती गाळलेली आहे, तर ती कोणती आहे? 19. अशा पद्धतीची ही रचना आहे. तर आपल्याला इथं लक्षात येईल की 47 ते 67 यांच्यामध्ये अशी एक कोणती तरी एक म्हणजे 47 नंतरची मूळ संख्या पुढची जी आहे तर ती किती असणार आहे? 53 मूळ संख्या असणार आहे. 53 नंतरची पुढची संख्या कोणती असणार आहे मूळ संख्या? तर ती आहे 59. म्हणजेच आपल्याला ही 53 गाळायची आहे, म्हणजे त्याच्या पुढची मूळ संख्या कोणती येणार आहे? 59. म्हणजे आपलं उत्तर कोणतं असणार आहे? तर हे 3 नंबरचं 59 असणार आहे. तर बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 32 ते 36साठी सूचना दिलेली आहे. तर बघा, काय दिलेली सूचना वाचा तो अगोदर. प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत, त्यांच्या एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडायचं आहे. ओके, काय केलेले पद दिलेले आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढचे शब्द निवडायचे आहेत. तर बघा, पहिलं जे आहे 32वा प्रश्न आहे, त्यामध्ये काय दिले? बोलभांड, लग्नकार्य, शेतीवाडी आणि प्रश्नचिन्ह दिलं आहे. तर आपल्या लक्षात आलेलं असेल की बोलभांड, लग्नकार्य, शेतीवाडी हे सर्व काय आहेत? जोड शब्द आहेत. मग यामध्ये खाली पर्याय जे दिलेले आहेत तर त्यामधील आपल्याला जोड शब्द निवडायचा आहे. हे बघा, पुनर्भरण आहे. पुनर्भरण जोड शब्द नाही आहे. कामचुकारसुद्धा जोड शब्द नाही. जर तर हा सुद्धा जोड शब्द नाही. तर आपला काय जोड शब्द आहे? बेलभंडार हा जोड शब्द आहे. म्हणून आपलं उत्तर आहे 2 नंबरचं पर्याय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शत्रू, दुश्मन, वैरी हे जे शब्द आहेत हे सर्व काय आहेत? शत्रू ह्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. मग आता आपल्याला खाली जे 4 पर्याय दिलेले असणार आहेत तर त्या पर्यायामध्ये शत्रूचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. ओके, वपू हा शत्रूचा समानार्थी शब्द नाही आहे. संगर पण नाही आहे. द्वेष म्हणजे राग आहे, तो पण नाही आहे. तर याचं समानार्थी शब्द असणार आहे तो रिपू म्हणजे शत्रू. तर आपलं उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 25, 123, 62, 6 ह्या ज्या संख्या आहेत तर या संख्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या संख्या ज्या आहेत त्या कोणत्या तरी संख्येचा काय आहे? घन आहे आणि त्यातून 2 वजा केलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. बघा, आता 25 आहे म्हणजे 25 3चा वर्ग, 3चा घन किती आहे? तर 27. 27मधून 2 वजा केले तर किती येतात? 25. म्हणजे हे 27 म्हणजे 3चा घनाचं आलं. 123मध्ये काय आहे? तर 5चा वर्ग, 5चा घन 125 वजा 2 म्हणजेच 123. 62 म्हणजे काय? तर 4चा घन 64 वजा 2 म्हणजे 62. पुढे 6 जो आहे तो 2चा घन 8 आणि 8तून 2 गेले 6. असे ही रचना आहे. तर आपलं असं लक्षात आलं असेल की 216 हा डायरेक्ट घन आहे. कशाचा? 6चा. म्हणजे ह्याच्यातून वजा काहीच नाही, म्हणजे हे ऑप्शन कट झाला. आता बघा, आपण लक्षात येईल की आपण वजा 2 केले म्हणजे हे जर 2 प्लस केले तर इथं किती होतात? 220 होतात. 220 हा कोणाचाच घन नाही, हा पण कट झाला. या ठिकाणी बघा, 511 आणि 2 किती झाले? 513. 513 कोणाचाच घन नाही, हा पण कट झाला. राहिला हा ऑप्शन 341 आणि आपलं उत्तर तेच आहे. म्हणजे बघा, 341
अधिक 2 केले तर किती होतात 343. तर 343 हा घन कशाचा होतो, तर तो होतो 7चा घन. आणि त्या 7च्या घन 343मधून 2 वजा केली तर ते येतात 341. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे पुढचा 297, 135, 501, 189. तर हा प्रश्न जर थोडा वेळ खाऊ होता, तुमच्या लक्षात आलंच असेल. तर याचं उत्तर कसं काढायचं होतं बघा. उत्तर काय असणार आहे ते सांगतो मी. तर ह्या सर्व संख्या ज्या आहेत, या सर्व संख्यांना 3ने भाग जातो. पुन्हा सांगतो, या ज्या संख्या आहेत 297, 135, 501 आणि 189 या संख्यांना 3ने भाग जातो. म्हणजेच ह्या 4 पर्यायांपैकी अशी एकच संख्या असणार आहे की तिला 3ने भाग जातो. तर मग अशी 3ने भाग जाणारी संख्या कोणती आहे, तर ती शोधण्यासाठी अगदी सोपं आहे. 3ने भाग जाण्यासाठी आपण त्या संख्येनं 3ने भाग देत बसायचं नाही. तर काय करायचं, त्या संख्येमधील जे अंक आहेत त्या सर्वांची बेरीज करायची. ती बेरीज 3च्या पटीमध्ये असली पाहिजे. जर ती 3च्या पटीमध्ये असेल तर तिला 3ने भाग जातो. आता हे तर पुढंच बघा. 2 आणि 9 11, 11 आणि 7 18, 18ला 3ने भाग जातो. म्हणजेच त्याला ह्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. ओके, पुढं बघा. 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9ला 3 भाग, 9ला 3ने भाग जातो. म्हणजेच या पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. इथं बघा 5 आणि 0 0 5, 5 आणि 1 6, म्हणजे 6ला 3ने भाग जातो. म्हणजेच ह्या सर्व संख्येला 3ने भाग जातो. इथे 1 आणि 8 9, 9 9 18, म्हणजेच 3ने भाग जातो. म्हणजेच ह्या संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. तर बघा आता आपण खाली बघणार आहोत. 503, 5 आणि 3 8, 8ला 3ने भाग जातो का, नाही. म्हणजे याचं उत्तर हे नाही. पुढे बघा. 3 आणि 5 5, म्हणजे 3 आणि 5 8, 8 आणि 5 13, 13ला 3ने भाग जातो का, अजिबात जात नाही. ऑप्शन कट झाला. तर बघा 7 आणि 8 15, 15 आणि 1 16, 16ला 3ने भाग जातो का, अजिबात जात नाही. तर इथं बघा 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9ला 3ने भाग जातो, यस जातो. म्हणजे ही संख्याला 3ने भाग जातो. अशा पद्धतीने हे उत्तर काढायचं होतं. चला तर पुढचा प्रश्न बघा. 36वा प्रश्न आहे. तर हे प्रश्नाकृती दिली आहे. तर ह्या जागे प्रश्न आकृती दिली आहे. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला कोणती आकृती हे शोधायची होती. तर बघा आपल्या ह्या आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की या प्रत्येक आकृतीच्या आतमध्ये डबल लाईन दिलेली आहे. पण एक असा भाग आहे की त्या ठिकाणी लाईन नाही आहे. इथे बघा, इथे 4 आहेत बाहेर बाजू, तर आतमध्ये फक्त 3च बाजू दिलेल्या आहेत. इथे 3 आहेत बाजू, तर इथं फक्त 2च लाईनी दिलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण आकृतीमध्ये एक भाग हा कमी दिलेला आहे. तर बघा हे पर्याय पहिला बघा. 4 बाजू आहेत पण आतमध्ये किती 2च आहेत. हे तर 2 बाजू मोकळ्या ठेवल्या, म्हणजे हा असणार नाही. पूर्ण सर्कल आहे, हे तर पण आतमध्ये, म्हणजे हे सुद्धा नाही. या ठिकाणी पण बघा हे तर 2 बाजू कमी आहेत, म्हणजे हे सुद्धा नाही. तर यासाठी ही तर फक्त एकच बाजू कमी आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे 4 नंबरचं. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 37 आणि 38साठी सूचना दिलेली आहे. तर काय आहे, खालील प्रश्नाची आरशातील प्रतिमा आरशातील विचारले कशी दिसते ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा व त्याचे वर्तुळ रंगवा. बघा आता आरशातील प्रतिमा दिलेली आहे. आता हे आरसा ठेवला आहे, म्हणजे साहजिकच ही अशी दिसणार आहे. म्हणजे हा जो अंक आहे तो सुरुवातीला दिसणार आहे, हा 7 जो अंक आहे तो शेवटी दिसणार आहे. तर बघा ह्या ठिकाणी 7 पहिल्यांदा दिला आहे, हे उत्तर कट झालं. ओके. आता हा 2 आहे, हा 2 आहे म्हणजे कसं असणार आहे, हा 2 बरोबर आहे असा. ओके, हा 2 असा असला पाहिजे, उलटा आरशामध्ये दिसतो, म्हणजे हा सगळीकडेच 2 आहे दिसतो, सेमच आहे. ओके. आता 7 हा असा आहे, तर 7 सेम आरशामध्ये असा दिसेल का, अजिबात दिसणार नाही. म्हणजे हा पण कट झाला. 7 हा असा उलटा असला पाहिजे. ओके. आता राहिला प्रश्न 5वा. 5चा आता कोणते ऑप्शन राहिलेत, हे एक ऑप्शन राहिले. हां, या ठिकाणी 5 बघ खालून उलटा केलेला आहे असा, म्हणजे हा पण 5 नाही आहे. म्हणजे हे सुद्धा उत्तर कट झालं. आपलं उत्तर आहे 3 नंबरचं. ओके. पुढचा प्रश्न बघा.
आकृती दिली तसेच आरशातील प्रतिमा ओळखायची त्याची. तर बघा आरशाच्या शेजारची बाजू जी आहे ती मोठी आहे, म्हणजे ह्या साईडला मोठी बाजू असणार आहे, इकडची ही छोटी आहे, कट झाला. हे दोन आहेत, हे आहेत, एक हे पण आहेत. आणि परंतु ही जी आकृती आहे ही उलटी दाखवलेली, एकदमच उलटी, म्हणजे हे सुद्धा कट झालेलं आहे. तर आता हा डार्क आणि हा डार्क सर्व सेम आहे. फक्त आपल्याला ही जी ॲरो आहेत, म्हणजे इकडचा बघा, हा बाण आणि हा एकच आहे सिंगल, ह्यामध्ये बघा कसं उलटं दाखवले, वेगळं कलर दाखवले, म्हणजे आपला हा सुद्धा काय झाला, कट झाला. आपलं योग्य उत्तर आहे हे. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, असे जर प्रश्न सोडवायचे असेल तर काय करायचं असतं की जे चुकीचं आहे ते कट करत जायचं, मग आपण बरोबर योग्य जे आहे ते तिथपर्यंत पोचवू शकतो. ओके. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 39 आणि 40साठी सूचना दिलेली आहे. खालील प्रश्नकृतींचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा व त्याचे वर्तुळ रंगवा. बघा खाली काही प्रश्नकृती दिलेल्या आहेत, तर त्यातील काय करायचं आपल्याला, पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल ते शोधायचं आहे. तर बघा या ठिकाणी प्रश्नकृती दिलेली आहे पहिली. तर ही पाण्यामधील प्रतिकृती म्हणजे खाली कशी दिसेल ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा ह्या सुरुवातीला आपण ह्या अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना आपण जे चुकीचे पर्याय आहेत ते कट करत चालायचं आणि योग्य उत्तरापर्यंत आपण पोहोचायचं आहे. तर त्यासाठी अगोदर बघा हा जो आहे हा भाग या ठिकाणी आहे म्हटल्यावर हा असा होईल, म्हणजे हे योग्य आहे, हे योग्य आहे, हे दोन्ही अयोग्य येतं, हे दोन कट झाले. तर असं दोन्हींची तुलना केली तर आता आपल्याला सगळं सेम दिसेल. फक्त एकच फरक दिसतो की या ठिकाणी काटकोनात हा मोडलेला आहे, परंतु हा काटकोनामध्ये मोडलेला नाही, थोडा फक्त वाकलेला आहे, म्हणून हा ऑप्शन कट झाला. याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर. पुढचा प्रश्न आहे 40वा. ते सुद्धा प्रश्नाकृती आहे, पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचं आहे. बघा तर हा एम आहे, हा एम उलटा होणार आहे आणि तो ह्याच साईडला असणार आहे पहिल्यांदाच. तर या ठिकाणी बघा शेवटी दिलेला आहे, म्हणजे हे उत्तर कट झालं. हा सुद्धा शेवटी एम दिलेला आहे, म्हणजे हे पण कट झालेलं आहे. हा एम असा केला तर नंतर याचे प्रतिबिंब असे होणार आहे. आणि एन कसा होणार आहे, तर एन हा असा होईल आणि झेड जो आहे तो झेड कसा होईल, पाण्यातील अशा पद्धतीने होणार आहे. म्हणजे अशी आकृती असणारा कोणता आहे बघा, या ठिकाणी एन सुईचा दिला आहे, म्हणजे आहे असा एन येणार नाही, म्हणजे हा कट झाला, म्हणजे याचं योग्य उत्तर आहे 1 नंबरचा. चला पुढचा प्रश्न आहे 41वा. खालील वर्तुळाकृती प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निश्चित करायचं विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी काय अंक दिलेले आहेत, 3, 2, 5, 6, 4. इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि वरती दिलेलं आहे 729. तर बघा 729 दिलेलं आहे आतमध्ये. तर ह्याचं लॉजिक काय आहे, तर ह्याचं तर्कानुसार सोडायचं आहे आपल्याला. तर बघा आपण या सर्वांची बेरीज केली, हे जे बाहेरचे अंक आहेत त्या सर्वांची बेरीज केली, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20 असं जर पाहिलं, 20 येईल. तर आपण हे 729 जे आहेत तर ते 729 कोणाचा वर्ग आहे, तर 729 वर्ग आहे 27चा वर्ग. म्हणजेच ह्या 20 मध्ये, ह्या बेरजेमध्ये आपल्याला किती मिळवावं लागणार आहेत, 7 मिळवावं लागणार आहेत. म्हणजे ते किती होतात, 27, म्हणजे 27चा वर्ग होतो. म्हणून ह्या 20 मध्ये आपल्याला इथं कोणता अंक येणार आहे, तर तो येणार आहे 7. म्हणून आपलं एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. यामध्ये प्रश्न क्रमांक 42 व 43 साठी सूचना दिलेल्या आहे, काही शब्द दिलेले आहेत आणि त्याचं सांकेतिक रूप दिलेलं आहे. तर ज्यावेळेस असे प्रश्न येतात त्यावेळेस आपण प्रत्येक अक्षराबद्दल किंवा प्रत्येक जो आहे अंक त्याच्याबद्दल आपल्याला ते काय सांकेतिक रूप दिलेलं आहे तर ते आपल्याला अगोदर शोधायचं आहे. तर बघा या ठिकाणी बट हा शब्दासाठी एक त्रिकोण दिलेला आहे, भरीव गोल आहे आणि एक चौकोन आहे. पुढे टॅपसाठी उलटा त्रिकोण आणि जो भरीव आहे, नंतर सुईचा त्रिकोण आणि हे स्टार आहे किंवा संज्ञा आहे. बॅटसाठी बघा एक त्रिकोण, स्टार आणि भरीव गोल आहे. तर बघा आपल्याला काय करायचं, जे कॉमन आहे ते शोधायचं. ह्यामध्ये बघा बट आहे, द बॅट आहे. ओके.
तर यामध्ये दोन्ही काय येणार, त्रिकोण आणि भरीव गोल येते. ठीक आहे. इथं पहा टॅप आहे आणि इथं बट आहे. ओके. ह्याच्यामध्ये टी टी कॉमन आहे, म्हणजे कॉमन असणारा भाग काढा. तर कॉमन काय, ह्याच्यामध्ये त्रिकोण त्रिकोण कॉमन आहे, म्हणजेच टी काय येणार आहे, टी बद्दल त्रिकोण येणार आहे. ओके. टी झाला. आता पुढं काय आहे, या ठिकाणी बघा ए आहे, इथं बॅट ए आहे. मग ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय येतं बघा, तर ते कॉमन काय आहे, तर ही ए साठी काय आहे, स्टार. स्टार कॉमन आहे. हा ए साठी स्टार कॉमन झाला. तर आपण बघितलं टी साठी त्रिकोण आहे, ए साठी स्टार आहे. तर मग राहिलं इथं काय, बी साठी काय येणार आहे, बी साठी काय येणार, तो भरीव गोल येणार आहे. ओके. तर बघा आपण इथं बघितलं बी साठी भरीव गोल, टी साठी त्रिकोण आहे. तर म्हणजेच यू साठी काय येणार आहे, यू साठी आयत येणार आहे, चौकोन येणार आहे. आणि आता राहिला पी साठी काय येणार आहे, तर पी साठी उलटा त्रिकोण आणि जो की भरीव येईल. ओके. तर आपण ते शोधलेलं आहे बघा त्याचे अंक. तर प्रश्न काय आहे बघा, प्रश्न पुढे आहे. तर यू या अक्षरासाठी कोणते चिन्ह येईल, यू या अक्षरासाठी कोणते चिन्ह येईल. तर बघा आपण मग पाहिलेलं आहे, या ठिकाणी दिले यू अक्षरासाठी चौरस आहे. तर यू साठी आपल्याला काय करायचं, पहिलं निवडायचं आहे यू साठी चौरस. बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलेलं आहे. वरील सांकेतिक भाषेत टॉप हा शब्द कसा लिहाल, टॉपसाठी आपण मगाशीच पाहिलं, टी साठी काय येतं, टी साठी येतं त्रिकोण येतं टी साठी. ओके. आणि ओ साठी काय येतं, ओ साठी आपण पाहिलं आहे, ओ साठी काय येतं, ओ आलाच नाही आपल्याकडे, म्हणजे ओ साठी समजा रिकामी जागा ठेवूया आपण. आणि पी साठी काय येतं, तर पी साठी येतं उलटा त्रिकोण. बरे. तर बघा पहिला आणि शेवटचा असं अक्षर आहे, पहिला आणि शेवटचा सांकेतिक भाषेत असं आहे. तर ते बघा या ठिकाणी आहे, हा आहे, म्हणजे हा ऑप्शन पाहूया आहे का नाही ते. हा पहिल्यांदा येतो का, नाही, हा कट झाला. स्टार आहे का पुढं, नाही, हा पण कट झाला, म्हणजे हे दोन आहेत. तर आपल्याला माहिती आहे ह्या पहिल्या पर्यायामध्ये भरीव गोल आहे. तर भरीव गोल कशासाठी आहे, आपण मग असे पाहिलं भरीव गोल कशासाठी आहे, तर तो बी साठी आहे. म्हणजे हा कसा झाला असता, टी बी पी असा आहे. हा जो आहे टी बी पी, म्हणजे टी ओ पी साठी हा येईल का, नाही, म्हणजे वेगळा जो त्याच्यामध्ये दिलेला आहे तो हा येईल. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 4 नंबरचं. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 44 आणि 45 साठी दिलेला आहे. तर काय दिलेलं आहे, प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निवडायची आहे. म्हणजे ही जी प्रश्नाकृती दिलेली आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यासारखीच जुळणारी यामध्ये आपल्याला आकृती शोधायची आहे. तर बघा यामध्ये त्रिकोण आहे पहिल्या प्रश्नाकृतीत. तर बघा त्रिकोण कुठं कुठे आहे, इथं आहे, इथे आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे, म्हणजे सगळीकडे त्रिकोण आहे. ओके. बाण बघा, बाणाची दिशा अशी आहे, ही बरोबर आहे, बरोबर आहे. ओके ओके बरोबर आहे, बाण सर्वीकडे. हा असा आहे, हे पण आहे. ओके ओके सर्व आहे. तर ह्यामध्ये बघा हे एक छोटं हे काहीतरी दिलेलं आहे, तर ते प्रश्नाकृतीमध्ये नाही आहे, म्हणजे हा आपला क्वेश्चन कट झालेला आहे. ओके. आता हा जो आहे एकदम वरती आहे सरळ, तो तिरपा दिलेला नाही. पण ह्यामध्ये कसा आहे, तिरपा दिलेला आहे बघा, अगदी सरळ नाही, म्हणजे हा पण कट झाला. यामध्ये पण तसंच दिलेलं आहे, अगदी तिरपा दिलेला आहे, म्हणजे हा सुद्धा कट झाला. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्नाकृतीशी जुळणारी आकृती 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. सर्व बघा, सर्व तंतोतंत जुळते ह्या आकृतीमध्ये. पुढचा प्रश्न बघा 45वा. तर ह्या 45 नुसार अगदी तंतोतंत जुळणारी आकृती बघा आपण. तर बघा इथे स्टार आहे, चांदणी आणि त्यामध्ये टिंब आहे. ओके. ही पण आहे, हिथं आहे का, नाही, ही वेगळंच कलर आकार दिसतोय, म्हणजे ही कट झाला. बाकीकडे सगळ्यांकडे स्टार आहे. ठीक आहे. या ठिकाणी उभी आहे, उभा आहे आणि भरलेला आहे, इथं उभा आहे, बरोबर आहे. ठीक आहे. हे असं एक आडवं, नाही, हे कटच झालं आपलं समजा. हे पण उभा आहे, हे पण उभा आहे. ठीक आहे. पुढे बघा हे असं उलटा आहे काहीतरी, हे तर ये, तर हे पण आहे. ओके ठीक आहे. ओके. हे इथं काळं आहे एक, म्हणजे डबल, म्हणजे ही कट होणार आपली आकृती. ओके. त्यानंतर या ठिकाणी बघा, 'अर्धा चंद्र' आहे. ओके. इथं पण आहे, इथं आहे,
या दोन्हीचा. आता आपल्याला दोन्हीची तुलना करायची फक्त. ओके, तर बघा या ठिकाणी हे जे आहे हे भरीव आहे आणि इकडं पोकळ आहे थोडं. पोकळ म्हणजे हे भरलेले पूर्ण जाड आहे आणि इकडं थोडं जाड नसलेलं. तर या ठिकाणी कसं दिलं उलटं बघा, इकडं थोडं कमी हे दिले, इकडं भरलेलं दिले, म्हणजे हे उलटं केलेलं आहे. म्हणजे ही आपली उत्तराची आकृती नसणार आहे. हे तर बघा, हे तर भरलेलं आहे, ही आहे. म्हणजे आपलं उत्तर साहजिकच या प्रश्नाकृतीशी जुळणारे कोणते आहे, तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. 46वा बघा, एका सांकेतिक भाषेत CAT ला WYE म्हणतात, NEN ला MUL आणि DOJ ला FKS असे लिहितात. तर त्याच भाषेत ऑक्स चा विरुद्धलिंगी शब्द कसा लिहिल? ऑक्स म्हणजे काय? ऑक्सच्या विरुद्धलिंगी काय येईल? तर ऑक्सचं काय येणार विरुद्धलिंगी? काव. ओके नाही, काव येणार. तर बघा या ठिकाणी शीला काय दिलेलं आहे? शीला W म्हटलं जातं, म्हणजे शीला काय येणार आहे? इथं W येईल. पुढे या W ला काय म्हटलं जातं? बघा या W कुठे हा? सॉरी, या O ला काय म्हटलं जातं? हा O आहे. O ला काय आहे? तर K आहे. O ला K म्हटलं जातं. W नाही दिलेलं, पण आपण जरी बघितलं पर्यायामध्ये WK असणारा एकच ऑप्शन आहे, WK आणि C समजा, तर W ला सुद्धा O म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर असणार आहे आपला साहजिकच 3 नंबरचा. ऑक्सचा विरुद्धलिंगी शब्द हा WKC असा लिहिला जाईल. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, 47वा. तर वरती एक अंकमालिका दिलेली आहे, ABCD दिलेली आहे. तर बघा विचारला आहे, वरील अक्षरमालिकेतील उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर कोणते? विद्यार्थ्यांना ज्यावेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेस आपण थोडक्यात विभागणी करत राहायची. तर कशी? तर बघा वरील अक्षरमालिकेतील उजवीकडून 9व्या, म्हणजे उजवी कोणती बाजू आहे? तर ही उजवी आहे. उजवी ही बाजू आहे. उजवीकडून कितवा? 9व्या. 9वा कोणता मोजूया? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर कोणता 9वा? Q आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर Q आहे. तर Qच्या काय बघा, 9व्या अक्षराच्या डावीकडील, आता डावी कोणती? ही बाजू. डावीकडील 4थ्या अक्षराच्या, आता चौथं कोणतं? 1 2 3 4 यम आलं. 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर, म्हणजे उजवीकडील 6वे अक्षर कोणते ते बघा. आता उजवी इकडची बाजू आहे. 1 2 3 4 5 आणि 6. तर ते 6वे अक्षर विचारलं आहे आपल्याला. तर ते कोणतं आहे? तर ते आहे यस. म्हणजे आपलं उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी एक सारणी दिलेली आहे बघा. तर काही अक्षर दिलेले आहेत आणि त्याचे अंक दिले आहेत. म्हणजे सी ला काय म्हटलं जातं, यम ला काय, असं अशा पद्धतीने ही अक्षरांची मालिका दिली आहे आणि खाली त्यांचे अंक दिलेले आहेत. तर बघा काय दिले, वरील सारणीचे निरीक्षण करून, आता वरील सारणीचे निरीक्षण करायचं आणि आपल्याला त्याची किंमत काढायची आहे खालची. तर बघा डी ला किती किंमत आहे? डी ला 5 आहे. अधिक डब्ल्यू ला किती किंमत आहे बघा? 9. पुन्हा भागिले पी किती आहे बघा? पी 3. वजा कंसामध्ये एन किती आहे? एन आहे 6. अधिक एल किती आहे? तर एल आहे 2. असं आपण मांडणी करून घ्यायची. तर सुरुवातीला काय करायचं असतो, अशी पदावली आल्यानंतर त्यावेळेस आपण कंस सोडून घ्यायचा. तर बघा ह्या कंस सुरुवातीला सोडला, 6 आणि 2 8 आले, म्हणजेच वजा 3 भागिले 9 अधिक 5. ओके. जेव्हा त्या पदावलीमध्ये भागाकार किंवा गुणाकार असेल तर तो अगोदर सोडवायचा. तर यामध्ये भागाकार दिला आहे तर हा सोडवायचा. तर बघा 5 अधिक 9 भागिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजे 3 आला, वजा 8. ओके. तर बघा हा 5 आणि 3 8, म्हणजे काय येणार? 8. हे वजा चिन्ह वजा 8, म्हणजे 8 वजा 8 म्हणजे किती आलं? 0. तर शून्यसाठी काय अंक आहे बघा, कोणता आहे शून्यसाठी? तर आर. म्हणजे साहजिकच आपलं कोणतं ऑप्शन आहे? 1 नंबरचं आर. बघा पुढचा प्रश्न आहे, आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली पूर्वा 2 वेळा डावीकडे काटकोनात वळली आणि तिने शीर्षासन केले, तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेस जाईल असेल?
बघा त्यासाठी मी इथं करतो. तर आपल्याला दिशा माहिती असल्या पाहिजेत. या ठिकाणी आहे ईशान्य, या ठिकाणी आहे आग्नेय, या ठिकाणी आहे नैऋत्य आणि या ठिकाणी आहे वायव्य. आता आपल्याला मुख्य दिशांची काय गरज नाही या ठिकाणी. तर आता बघा काय आहे, आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली पूर्व. आता ह्या दिशेला तोंड करून उभी असलेली पूर्व आहे. तर ती काय आहे, डावीकडे 2 वेळा डावीकडे वळाली. म्हणजे डावी इकडे जर तोंड करून उभा असेल तर त्याचा डावा हात कोणता असणार आहे, हा डावा हात असणार आहे ह्या साईडला. ती किती वेळा काटकोनात उरलेली आहे, 2 वेळा. म्हणजे हा एक काटकोन वळला आणि हा एक काटकोन झाला. म्हणजे तिचं तोंड कुठं आलं, वायव्य दिशेला आलं. ओके, आता तिचं तोंड वायव्य दिशेला आलेलं आहे. तिने काय केलं, शीर्षासन केलं. म्हणजे ती वायव्यकडे तोंड करून तिनं शीर्षासन केलं. म्हणजे तिने शीर्षासन केल्यानंतर तिचा काय विचारलाय, उजवा हात. तर शीर्षासन केल्यानंतर तिचं तोंड कुठे येणार आहे, तोंड आग्नेय साईडला येणार आहे. आणि साहजिकच तिचं तोंड जर आग्नेय साईडला आलं, म्हणजे खाली डोकं केलं आणि वर पाय केले, तर त्यावेळेस तिचं काय येणार आहे, हात कोणत्या साईडला येणार आहे, ह्या साईडला डावा येणार आहे आणि ह्या साईडला उजवा हात येणार आहे. म्हणजेच उजवा साईड कोणत्या साईडला येणार आहे, तर तिचा ती असणारी दिशा, तर ती असणारी ईशान्य. म्हणजे ह्या साईडला काय असणार, तिचा उजवा हात आणि नैऋत्य साईडला डावा हात असणार आहे. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा पुढं बघा एक क्वेश्चन पुढचा. तुमच्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर चिमणीचे पिल्लू तरफडत असल्याचे दिसताच तुम्ही त्वरित काय कराल? बघा चिमणीचं पिल्लू पडलेलं आहे, तुम्ही रस्त्याने ज्या जात आहेत त्या रस्त्यावर ते तरफड करत आहे असं तुम्हाला दिसलं आहे. तर तुम्ही त्यावेळेस काय कराल असं विचारलेलं आहे. तर बघा काय आहे, आरडाओरडा करून मित्रांना बोलवेन. आरडाओरडा करून मित्रांना बोलवायची गरज नाही. आपल्याला त्यांनी पिल्लू तरफड करत आहे, त्याला मदत झाली पाहिजे. तर बघा पिल्लाकडे दुर्लक्ष करेल, हे मानवतेच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. वरील घटना मुख्याध्यापकांच्या कानावर घालील. आपल्याला ठीक आहे, परंतु आपल्याला काय विचारले, त्वरित विचारले, म्हणजे हे सुद्धा योग्य वाटत नाही. स्वतःच्या बाटलीतील पाणी पिल्लाला पाजून सुरक्षित जागी ठेवेल. म्हणजे हे पर्याय अगदी योग्य आणि सुसंगत वाटत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 51. खालीलपैकी कोणाची कृती सर्वाधिक योग्य ठरेल? खाली काय कृती दिलेल्या आहेत, तर ती कोणती कृती सर्वाधिक योग्य आहे असं योग्य ठरेल असं विचारलेलं आहे. तर बघा राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला. ओके. समीरने ओला कचरा कचराकुंडीत टाकला. ठीक आहे. समिधाने घरातील कचरा एकाच डब्यात गोळा केला. आणि सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले. बघा ही सर्वात जास्त योग्य कृती वाटते, की त्या ओल्या कचऱ्यापासून काय होतंय, खत तयार केलं. म्हणजे हे वाक्य कसं योग्य आहे. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 52 आहे. शिवनेरी गड चढताना थकलेल्या राजूला रामने आधार दिला. या वाक्यात 4 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहे असं विचारलेलं आहे. तर बघा या वाक्यामध्ये सुरुवातीला आपण 4 अक्षरी शब्द किती ते पाहूया. शिवनेरी आहे, चढताना आहे, थकलेले आहे आणि बस. म्हणजे आपलं बघा 4 अक्षर किती आहेत, 4 अक्षरी शब्द किती आहेत, तर 1, 2 आणि 3 आहेत. आणि 2 अक्षरी विचारले. 2 अक्षर किती आहेत तर बघा गड आणि दिला. म्हणजे असे एक फक्त 2च शब्द 2 अक्षरी आहेत. 4 अक्षरी 3 आणि 2 अक्षरी 2. तर आपल्याला काय विचारले, या वाक्यात 4 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहेत. आता 4 अक्षरी 3 आहेत आणि 2 अक्षरी 2 आहेत. म्हणजे साहजिकच काय आहे, 4 अक्षरी 1ने काय असणार आहे, जास्त आहे. पण आपल्याला काय विचारलंय, 2 अक्षरी कितीने जास्त अगर आहे. म्हणजे 2 अक्षरीची तुलना 4 अक्षरी बरोबर केली. म्हणजे 2 हे किती कमी किंवा जास्त आहे, तर 2 अक्षरी हे 1ने काय आहे, कमी आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघा ही एक अक्षरमालिका दिलेली आहे. तर काय विचारले, या अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत, म्हणजे सारख्या वेळा आलेली आहेत. तर बघा आपण असे जर प्रश्न असेल तर आपण शक्यतो पर्यायानुसार जायचं. तर इथं बघा पहिलाच पर्याय आहे प आणि ग. तर बघा प अगोदर मोजूया. प किती आहेत ते पहा.
1 2 3 4 5. प किती आहेत? 5. आता ग मोजूया. ग बघा 1 2 3 4 4 आहेत. म्हणजे हे दोन्ही समान आहेत का? तर नाही. हे आपलं उत्तर नाही. पुढचा बघा ऑप्शन ख. ख किती आहेत बघा? 1 2 3. ख किती आहेत? 3 आहेत. ट किती आहेत बघा? ट 1 2. म्हणजे हे समान आहेत का? नाही. हे पण कट झालं. हां, आता ट बघा. आपण ट बघितलं. ट किती तिथं? 2 आहेत. आता ड. ड मोजूया आपण बघा. 1 2. म्हणजे 2च आहेत. म्हणजे ट आणि ड दोन्ही समान आलं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. बघा इथं हे पुढचं पण बघूया. ड किती आहेत? ड बघितलं इथं तर 2 आहेत. आणि प किती आहेत? प इथं पाहिलं आपण 5. हे समान आहेत का? नाही. म्हणजे हा पण ऑप्शन कट झाला. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ट आणि ड हे समान आहेत. चला पुढचा प्रश्न बघा. खाली संख्या मालिका दिली आहे. संख्या मालिकेत 5 पूर्वी 3 आहे, मात्र 5 नंतर 4 नाही, असे किती वेळा झाले आहे? म्हणजे आपल्याला काय पाहिजे बघा. 5 पूर्वी किती काय पाहिजे? 3 पाहिजे, पण 4 नसला पाहिजे. ओके. मग ह्याच्या जागेवर 5 नंतर कोणताही अंक आले तरी चालेल, असं आपल्याला या मालिकेत पाहिजे आहे. तर बघा या ठिकाणी 5 आहे, याच्या अगोदर 3 आहे आणि नंतर 2 आहे. म्हणजे हा 1 झाला. ओके, 1 झाला. या ठिकाणी बघा 5 आहे, याच्या पूर्वी 3 आहे का? नाही. म्हणजे हे नाही. इथं 5 आहे, याच्या पूर्वी 3 आहे आणि यानंतर 3 आहे. म्हणजे 4 सोडून आहे. म्हणजे ठीक आहे, हा 1 झाला. त्यानंतर बघा 5 पण त्यापूर्वी 3 आहे का? नाही. म्हणजे हा नाही. पुन्हा हा बघा, हा 5 त्यामुळे पूर्वी 3 आहे, त्यानंतर 4 नाही आहे, नसला पाहिजे. म्हणजे हे सुद्धा योग्य आहे. तसंच हा 5 आहे, यानंतर 3 आहे आणि नंतर 4 नाही. म्हणजे हा पण आपला 1 झाला. त्यानंतर बघा या ठिकाणी 5 आहे, 5 पूर्वी 3 आहे, नंतर 4 नाही. म्हणजे आपला हा पण योग्य आहे. पुन्हा हा 5 आहे, 5 नंतर 3 आहे, 5 पूर्वी 3 आहे, नंतर 4 आहे. म्हणजे हा असं नसला पाहिजे. म्हणजे हा येईल का? तर नाही. त्यानंतर बघा हा पूर्वी 3 आहे आणि नंतर 4 नाही. म्हणजे हा 1 झाला. तर बघा किती झाले? हा 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे आपले एकूण किती उत्तर आहे याचं? 6 वेळा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य असणार आहे. तर बघा पुढे काय प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 55 ते 59 साठी सूचना आहे. गटात न बसणारे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे. म्हणजे या गटामध्ये जी खाली दिलेले आहेत ऑप्शन, तर त्याच्यामध्ये गटात न बसणारं पद ओळखायचं आहे आणि ते आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर बघा डोळा नयन. डोळा नयन. डोळ्यालाच नयन हा समानार्थी शब्द आहे. सूर्य भास्कर. सूर्यालाच भास्कर म्हटलं जातं. ओके, म्हणजे समानार्थी शब्द आहे हा पण. हस्त पाणी. हस्त आणि पाणी हे दोन्ही हातासाठी समानार्थी शब्द आहेत. म्हणजे आपल्या हे लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये सर्व तिन्ही ऑप्शनमध्ये समानार्थी शब्द आलेले आहेत. आता चौथा बघा, गरीब आणि दीन. तर दीन हा शब्द गरीबसाठी नाही, तर गरीबसाठी शब्द दीन म्हणजे हा असा हवा होता. म्हणजे दुसरी वेलांटी हवी होती, तर मग ते बरोबर झालं असतं समानार्थी. तर ह्या दिनचं दिन म्हणजे काय? हा म्हणजे दिवस. म्हणजे याचं गटात न बसणारा कोणता ऑप्शन आहे? तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आहे 56वा. तर बघा एक आकृती दिलेली आहे. तर त्या आकृतीचं आपल्याला गटात न बसणारी आकृती शोधायची आहे. तर या ठिकाणी बघा A, B आणि C म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरलेला आहे. इथं पण बघा A, B आणि C घड्याळाच्या दिशेने आहे. या ठिकाणी पण बघा A, B आणि C घड्याळाच्या दिशेने फिरलेलं आहे. तसं हे बघा, हे कसं आहे? A, B आणि C म्हणजे हे कसं आहे? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलेले आहे आणि हे कसं आहे? घड्याळाच्या दिशेने फिरलेले. म्हणजे कोणता ऑप्शन कट झाला आपला? ऑप्शन नंबर 3 हा गटात न बसणारा आहे. ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आकडे तयार केलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा 57वा. तर ह्यामध्ये बघा
तर ह्यात बाकीच्या 3 ह्याचा ऑप्शन विचार जर केला तर यामध्ये समान 2 भाग करता येतात आपल्याला. ह्या 3 आकृत्यांचे आपण समान 2 भाग करू शकतो, परंतु या आकृतीचे आपण समान 2 भाग करू शकत नाही. म्हणजेच आपलं 1 नंबरचा ऑप्शन हा गटात न बसणारा आहे. आता पुढचा प्रश्न आहे 58वा. आता 58 मध्ये ऑप्शन दिलेले आहेत 4, 17, 7 आणि 12. तर हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की जो पहिला ऑप्शन आहे 1चा घन अधिक 3 म्हणजे 1चा घन 1 अधिक 3 म्हणजेच काय आलं 4 आलं. ओके 4 आलं. त्यानंतर पुढचा बघा 3 नंबरचा ऑप्शन बघितलं हा आहे 1चा घन नाही 1चा वर्ग 1चा वर्ग अधिक 3 म्हणजे 1चा वर्ग 1 आला आणि अधिक 3 बरोबर 4 आला. तिथे 2चा वर्ग अधिक 3 म्हणजे काय येणार 2चा वर्ग किती येणार 4 अधिक 3 म्हणजेच किती आला 7 म्हणजे हे 7 बरोबर आलं. पुढे इथं काय येणार तर 3चा वर्ग अधिक 3 3चा वर्ग किती येतो 9 अधिक 3 9 आणि 3 12 म्हणजे हे 12 सुद्धा कसं आहे बरोबर आहे. हे 7 सुद्धा बरोबर आहे आणि हे 4 सुद्धा बरोबर आहे. तर हे 17 कशातच बसत नाही बघा. 4चा वर्ग किती येतो 4चा वर्ग 16 आणि अधिक 3 16 आणि 3 19 म्हणजे इथं 19 हवं होतं परंतु ते 17 आहे म्हणून आपलं गटात न बसणारा पर्याय काय असणार आहे तर तो असणार आहे 17. 2 नंबरचा पर्याय असणार आहे. किंवा पुढचा प्रश्न आहे 111, 482, 231 आणि 362 आहे. तर यामध्ये जे साईडचे अंक आहेत शतक आणि एकक ह्या दोन्हींचा गुणाकार आहे. म्हणजे 1 गुणिले 1 बरोबर 1 जो मध्ये येतो. ओके जो मध्ये आला. तसं ह्याचं आणि ह्याचा गुणाकार 4 दुणे 8 8 आला. या ठिकाणी बघा 3 दुणे 6 बरोबर आहे. पण इथं बे गुणिले 1 बे दुणे बे 1 बे म्हणजे इथं काय पाहिजे आपल्याला 3च्या जागेवर 2 हवा होता पण तो तिथं 3 आहे म्हणजेच आपल्याला गटात न बसणारा ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत 60 आणि 61 साठी नाही काय मालिकेतील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा. तर बघा 60 मध्ये काय संख्या मालिका दिलेली आहे. तर बघा त्याचं कसं येईल तर त्याचं असेल की ही जी संख्या आहे 53 ह्या 53 मधील जे अंक आहेत 5 आणि 3 5 आणि 3 किती झाली तर ती झाली 8 झाली. तर ह्या 53 मध्ये हे 8 मिळवायचे 53 मध्ये 8 मिळवले तर किती येतात 61 येतात. ओके पुन्हा 61 मध्ये 6 आणि 1 यांची बेरीज किती झाली 7 तर ह्या 61 मध्ये 7 मिळवले तर ते आले 68. पुन्हा ह्या 6 आणि 8 यांची बेरीज किती केली यांची बेरीज करायची तर ते किती आली 6 आणि 8 यांची बेरीज झाली 14. तर हे 14 कशामध्ये मिळवायचे तर ते 68 मध्ये मिळवायचे. तर 68 मध्ये मिळवल्यानंतर त्यांची बेरीज येते 82. ओके आता 82 मध्ये 8 आणि 2 यांची बेरीज किती झाली तर 10. तर ते 82 ह्या 10 मध्ये मिळवलं तर किती येणार इथं या ठिकाणी येणार आपलं 92 म्हणजे आपलं तिथं उत्तर असणार आहे 92. तर बघा 92 मध्ये पण बघा 9 आणि 2 यांची बेरीज किती येते 11 येते. तर 92 मध्ये 11 मिळवलं तर त्यांचं उत्तर किती येतं 103 येतं. म्हणजे साहजिकच आपल्या या प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपलं उत्तर यायला पाहिजे होतं 92 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. पुढचं बघा पुढे दिलेलं आहे 2, 4, 7, 12, 19, 30 प्रश्नचिन्ह आणि 60. तर यामध्ये काय आहे तर ह्या दोन्हीचा फरक किती आहे 2. या 4 आणि 7चा फरक किती आहे 3. ह्या दोन्हीचा फरक 5. 12 आणि 19चा फरक 7. 30 आणि 19चा फरक किती आहे तर ह्यामध्ये आहे 11. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं असेल की 2, 3, 5, 7, 11 हे सर्व काय आहेत मूळ संख्या आहेत म्हणजे आणि त्याही कशा आहेत क्रमाने आहेत. म्हणून 11 नंतरची पुढची क्रमाने येणारी मूळ संख्या कोणती आहे तर ती आहे 13. म्हणजे हे 13 आपल्याला हे 30 मध्ये मिळवायचे आहेत. ते किती आलं तर ते येतील 43. ओके 43 येतात म्हणजे आपलं ऑप्शन असणार आहे 2 नंबरचा पर्याय. ओके आणि पुढे बघा हे जरी 13 आलं तर पुढची मूळ संख्या किती येते 13 नंतर ती येते 17. तर बघा 17 आणि 43 किती येतं बघा 17 आणि 43 60 येतं म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे.
बघा पुढचा प्रश्न आहे 62वा. खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्न आहे 62. खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा. तर बघा 4 ह्याचा एक गट दिलेला आहे. बघा इथपर्यंत एक गट दिला आहे, हा एक गट आहे, हा एक गट दिला आहे चिन्हांचा आणि हा एक गट आलाय. आता आपल्याला विचारलं की ह्याच्या पुढे कोणता गट येईल. ओके, तर आपण याचं जर निरीक्षण केलं तर बघा हे जे चिन्ह आहे ते दुसऱ्यामध्ये शेवटी आलेलं आहे. पुन्हा तिसऱ्यामध्ये शेवटून 2 नंबरला आलाय आणि शेवटून 3 नंबरला आलेला आहे. म्हणजे हे चिन्ह कसं जाणार इकडं, तर हे 1 नंबरला येणार आहे. ओके, 1 नंबरला असणारं चिन्ह असं. म्हणजे हे तर कसं, हे तर उलटं दिले, म्हणजे हे ऑप्शन कट झाला ह्यामध्ये सुरुवातीला. ठीक आहे, ह्यामध्ये पण पाहिलं नसतं हे दिले, म्हणजे हे पण कट झालं त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके ठीक आहे. आता 2 नंबर बघा, प्लस चिन्ह जे आहे ते अधिक पहिल्यांदा आलं, नंतर हे अधिक चिन्ह पुढच्या शेवटी गेलं आणि हे चिन्ह अधिक चिन्ह शेवटून 2 नंबरला आलं. म्हणजेच अधिकचं चिन्ह आपल्याला साहजिकच हे 3 नंबरला, शेवटून 3 नंबरला यायला पाहिजे. म्हणजे ते काय येणार आहे, शेवटून 3 नंबरला येणार. म्हणजे 1 2 3 इथं अधिक आलं, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 3 नंबर बरोबर आहे. असे प्रश्न शक्यतो जास्त वाचायची पण गरज पडत नाही. जास्त सराव केला तर त्या उत्तर अगदी 5 ते 10 सेकंदामध्ये त्याचं उत्तर आपण काढू शकतो. प्रश्न आहे 63वा. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती. बघा प्रश्नाकृती दिलेली आहे, ही आकृती दिलेली आहे. तर आपण बघा या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिले आहे, तर तिथं कोणती आकृती येईल ते पाहिजे. आपण सुरुवातीला प्लसचा विचार करू. प्लस इथं आहे, तर बघा प्लस ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे, 1 आणि 2 इथं आला, म्हणजे एक घर सोडून दुसऱ्या ह्याच्यात आला. ह्याच्यामध्ये तसंच एक घर सोडून गेला पुढं आणि इथं सुद्धा काय झालं, एक घर सोडून इथे आला. म्हणजेच आपल्या प्रश्नाकृतीमध्ये कसं असणार आहे, तर हे एक घर सोडून हिथं आपला प्लस यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी प्लस येणारं बघा, या ठिकाणी प्लस आलं पाहिजे आपलं या ठिकाणी असं. तर ते प्लस कुठं आहे बघा, हिथं आहे, बरोबर आहे. हिथं आहे का प्लस, नाही, म्हणजे हे पर्याय गेला. हिथं तो गुणिले आहे का तिथं, ते प्लस आहे, म्हणजे संपलं, हे पण गेलं. हा प्लस इथं आहे का, नाही, संपलं. म्हणजे आपलं डायरेक्ट उत्तर निघलं. तर आपलं पर्याय क्रमांक आहे 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 64वा. बघा खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखायचं आहे. तर 1/3, 3/6, 5/11, 7/17, 9/27, 11/38 ही पदं दिलेली आहेत. तर बघा वरती अंशस्थानी लक्षात येईल की आपल्याला हे विषम संख्या दिलेल्या आहेत. 1, 3, 5, 7, 9, 11 आणि दशमस्थानी म्हणजे 3 आणि 6 यांचा फरक आहे. यामध्ये 3चा फरक आहे. त्यानंतर 6 आणि 11 मध्ये 5चा फरक आहे. म्हणजे 6 आणि 5 11 आणि 11 आणि 17 याच्यामध्ये फक्त 6चा फरक दिलेला आहे. बघा आणि म्हणजेच खाली आपल्या असं लक्षात येईल की खाली सुद्धा काय आहे, विषम संख्या आहेत. बघा 5 आणि 3 5 आणि इथे जर 7 जर ठेवलं 7 तर 11 आणि 7 18, म्हणजे ह्याच्या जागेवर इथे 17च्या जागेवरती आपल्याला जर 18 ठेवलं असतं तर बघा कसं होतं, 11 आणि 7 18 आणि 3 5 7 आणि 9 असं जर असेल, 18 आणि 9 27 होतात आणि 27 आणि 11 38 होतात. म्हणजे हे सर्व काय आहेत, विषम संख्या आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला चुकीचं पद असणार आहे ते 7/17 असं आहे. तर त्या ठिकाणी असं पाहिजे होतं 7/18 असं पाहिजे होतं. म्हणून हे जे चुकीचं पद आहे ते 7/17 आणि ते आपलं ऑप्शन नंबर असणार आहे 3 नंबर. पुढे बघा आता पुढचा आहे प्रश्न 65वा. सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या आहे किती आहे ते विचारलेले आहे. तर बघा 1 2 3 हे असं असेल त्यावेळेस तर तिन्हींची बेरीज करायची. 3 अधिक 2 अधिक 1. पुन्हा हा एक, तो एक मिसळायचा आणि हा एक त्रिकोण आहे, पुन्हा तो एक मिसळायचा. पुन्हा बघा हा असा होतो, म्हणजे अधिक 1. पुन्हा हा बघा हा असा होतो, म्हणजे अधिक 1. तर बघा किती झाली, 3 आणि 2 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे एकूण किती त्रिकोण झाले यामध्ये,
तर 10 त्रिकोण झाले. पुढे बघा, तर खालील प्रश्नात एकाच घनाची पृष्ठे वेगवेगळ्या स्थितीत कशी दिसतील हे दाखविले आहे. या आकृतीचे निरीक्षण करून 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल ते पर्यायातून निवडा असं आलेलं आहे. तर बघा, हे एकाच घनाच्या वेगवेगळे पृष्ठ दिलेले आहेत. तर आपण घन नेहमी कसा काढतो, घनाचं जर काढायचं असेल तर आपण कसा करतो, तर बघा घनाला 6 पृष्ठ असतात हे आपल्याला माहिती आहे. तर साधी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतो. तर ही आकृती अशी करायची घनाची. तर त्यामध्ये आपण एक कोणताही अंक घ्यायचा जो फ्रंटला आहे. समजा हा एक फ्रंटला आहे, हा फ्रंटला आहे, हा दिसतोय. तर यापैकी आपण कोणताही एक अंक फ्रंटला घेतला ना, तर तो या ठिकाणी मांडायचा. समजा आता आपण 2 घेऊया, तर 2 फ्रंटला घेतला. ओके. तर आता मात्र हे जे अंक आहेत 4 आणि 1, तर हे काय करायचं, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मांडायचे. कसे, येथे पण तसंच मांडायचे की 1 आणि 4. ओके. ही झाली ह्या आकृतीचं पूर्ण. तर आता पुढं बघा, आता 2च्या साईडला जाऊ. आता हे इथंच बघा, 2च्या साईडला काय आहे, अजून 3 आहे. म्हणजे 3 आहे आणि 1 आहे. म्हणजे 3च्या साईडलाच 1 पण आहे. म्हणजे साहजिकच 3 इथे येणार नाही, कारण 3 इथं आलं तर विरुद्ध बाजू येतं, म्हणजे 3 इथे येणार. ओके. 3 येणार. ही एक आकृती झाली. आता 2च्या बाजूला अजून कोणता आहे अंक, तर तो आहे 6. म्हणजे 6 इथे येणार नाही, 2च्या विरुद्ध येईल तो. तर हा झाला 6 इथं. आणि हा जो शिल्लक राहिलेला आहे तो ते कुठं राहिला, तर तो आहे बघा, हा जो 6 आहे तो या 1च्या विरुद्ध आहे. हा 4 जो आहे तो या 3च्या विरुद्धच आहे. आणि हा 2 जो आहे तो हा 5च्या विरुद्ध आहे. तर आपल्याला विचारलं आहे 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठाचा कोणता अंक असेल. तर साहजिकच आपण पाहिलं 5च्या पृष्ठाच्या विरुद्ध कोणता आहे, तर 2 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1. बघा पुढचा प्रश्न पहा. घोड्याला उंट म्हटले, उंटाला झेब्रा म्हटले, झेब्र्याला गाढव म्हटले, तर वाळवंटातील जहाज कोणाला म्हणावे. वाळवंटातील जहाज म्हणजेच कोणतं, उंट आहे. ओके. तर बघा, उंटाला काय म्हटलं आहे, उंटाला झेब्रा म्हटलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वाळवंटातील जहाज कोणतं आहे, तर ते येणार आहे झेब्रा. पर्याय नंबर 4. ओके. त्यानंतर पुढे बघा, 68वा प्रश्न आहे. तर यामध्ये अजय रमेशपेक्षा उंच असून, अजय हा रमेशपेक्षा उंच आहे. बघा, आता आपण हे घेतलं, अजय हा कोणापेक्षा उंच आहे, तर तो आहे रमेशपेक्षा उंच आहे. असून कोणापेक्षा ठेंगणा आहे, सदूपेक्षा ठेंगणा आहे. म्हणजे हा घेतला आपण सदू ना, सदू हा उंच आहे, अजय हा सदूपेक्षा ठेंगणा आहे, परंतु रमेशपेक्षा उंच आहे. समिधा अजयपेक्षा उंच असून सदू एवढी उंच नाही. म्हणजे सदूपेक्षा लहान असणार आहे समिधा, पण समिधा अजयपेक्षा कशी आहे, मोठी आहे. म्हणजे या ठिकाणी कोणी येईल, या ठिकाणी समिधा येईल. ओके. तर सर्वात उंच कोण, तर सर्वात उंच कोण आहे, तर सर्वात उंच सदू आहे. ओके. तर ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 69 काय आहे, जॉन आणि अहमदचे 5 वर्षापूर्वीचे वय शरदच्या त्यावेळच्या वयाच्या अनुक्रमे 1/3 व 1/4 पट असून जॉनचे त्यावेळचे वय 8 वर्षे असल्यास त्या तिघांच्या 2 वर्षानंतरच्या वयांची बेरीज किती असेल. ओके. ठिकाणी जॉन, अहमद आणि शरद यांची वयांची माहिती दिलेली आहे. जॉन, अहमद आणि शरद. ओके. तर यांचे 5 वर्षांपूर्वी वय किती होते, तर 5 वर्षांपूर्वी. ओके. बघा, 5 वर्षांपूर्वी आपल्याला कोणाचं वय दिलेलं आहे, तर जॉनचं त्यावेळेचं वय किती आहे, 8 वर्ष. 8 वर्ष जॉनचं. पण आपण बघितलं आहे जॉन आणि अहमद यांची 5 वर्षांपूर्वी शरदच्या त्यावेळेच्या वयाच्या अनुक्रमे किती ते 1/3. म्हणजे 8 म्हणजे काय, 8 जे
8 जे वय आहे ते 8 कशात आलं 1/3 आलं. कुणाच्या? शरदच्या आहे ना. शरदच्या 1/3 पट तेवढं होतं. म्हणजेच हा शरदचं वय किती येईल बघा. शरदचं वय बरोबर काय येईल 8 तिकडे जाणार म्हणजे गुणिले होणार 8 गुणिले 3 म्हणजेच 8 त्रिक 24. म्हणजे शरदचं वय किती होणार 24 वर्ष 5 वर्षांपूर्वी. आता आपण अहमदचं वय काढूया. तर बघा अहमदचं वय शरदच्या वयाचं किती आहे. शरदचं वय किती आहे 24. तर शरदच्या वयाचं किती आहे 1/4 पट. म्हणजेच किती आलं 4 1 4 आणि 4 25 आणि 4 6 24. म्हणजेच किती आलं 6 वर्ष. म्हणजे अहमदचं 5 वर्षांपूर्वी 6 वर्ष वय होतं. आता यांचं आता 5 वर्षांनंतर म्हणजे आजचं वय आजचे किती येईल यांचं वय बघा. अहमदचं किती येईल 8 आणि 5 13. नंतर 6 आणि 5 11 आणि पुढे 24 आणि 5 29. हे आजचे वय झालं. पण आपल्याला काय विचारले या तिघांच्या 2 वर्षानंतरच्या. आता 2 वर्षानंतर म्हटल्यावर किती 13 मध्ये 2 टाकले तर किती राहणार 15 वर्ष होणार. 11 आणि 2 13 29 आणि 2 31. तर आपल्याला यांची बेरीज करायची. कोणाची 15 13 आणि 31ची. तर किती येईल बघा 5 आणि 3 8 आणि 1 9 1 आणि 2 आणि 3 5. म्हणजे किती आलं यांची बेरीज एकूण 59 वर्ष. बघा आपलं ऑप्शन कुठं आहे तर या ठिकाणी आहे आपलं 59 वर्ष. पुढचा प्रश्न बघा. सौ राधा काकूंच्या घरात 2 विवाहित मुलगे आणि 3 नातवंडे आहेत. तर त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे असतील. बघा या ठिकाणी सौ दिलंय. सौ म्हटल्यानंतर काय येणार राधा काकू आणि त्यांचे पती येणार. ठीक आहे नाही दोघं राधा काकू आणि पती. त्यांच्या घरात किती जोडपे आहेत 2 विवाहित मुलगे आहेत. म्हणजे ह्यांना एक मुले 2 आहेत हे ना. एक हा मुलगा आणि हा एक मुलगा 2 मुलगा. पण कसे आहेत ते विवाहित म्हणजे ह्यांची पत्नी असतात एकमेकांची आहे ना. एक म्हणणं एक पत्नी असणार आहे ना. विवाहित जोडपे आहेत. ओके. त्यानंतर त्यांना किती नातवंड आहेत तर ह्यांना 3 नातवंड आहेत. ओके 3 आहेत 3 नातवंड. मग बघा तर किती एकूण घरात किती माणसं आहेत विचारले तर ही 3 नातवंड हे 2 मुले 3 आणि 2 5 झाली. ही एक 6 7 8 9. म्हणजे असे एकूण कमीत कमी किती माणसं असणार आहेत त्या घरामध्ये तर एकूण माणसं असणार आहेत 9. म्हणजे आपला ऑप्शन नंबर आहे 4. बघा पुढचा प्रश्न आहे 71 ते 75 साठी आहे. तर काय तर पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे उत्तर वांगवायचे. म्हणजे जसं पहिला आणि दुसऱ्याचा संबंध असेल तसंच तिसरा आणि चौथ्याचा संबंध असणार आहे. तर बघा पहिला 71 प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्यपाल म्हणजे महाराष्ट्राचे घटनात्मक प्रमुख कोण असतो ते राज्यपाल आहे. तसं भारताचा घटनात्मक प्रमुख कोण येणार आहे पंतप्रधान आहे का तर नाही. पंतप्रधान घटनात्मक प्रमुख नाही. मुख्यमंत्री तर भारतामध्ये नसतोच. तो राहिले उपराष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. पण जसं राज्यपाल महत्वाचा आहे इकडे तसं इकडं भारतामध्ये महत्वाचं पद असणार आहे ते आहे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे 72वा. बघा अशा कृती आहे तर ते असा संबंध दिलेला आहे. तर ह्या तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध काय असं विचारलेला आहे. तर बघा ही जी आहे आकृती ही काय केलेली आहे काटकोनात तिरपी केलेली आहे. काटकोनात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने केलेली आहे. बघा हा यम आहे तर हा असा उलटा यम केलेला आहे इकडे. तसंच बघा 90 डिग्री मध्ये मोडायचा आपल्याला. तर हा जर बी असेल हा 90 डिग्री केल्यानंतर साहजिकच असा बी येणार आहे. हा बी असा येणार खाली आणि हा हे जे काय असेल तर या बीचा उलटा केला 90 डिग्रीमध्ये तर बघा हा असा होईल आणि हा जो आहे तो हा उलटा केल्यानंतर तो असा होईल. म्हणजे असा ऑप्शन असणारा बघा या ठिकाणी फक्त हेच आहे. तर त्याचं ऑप्शन नसणार उत्तर आले पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. यामध्ये काय आकृती दिलेले आहेत तर त्याद्वारे आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागेवरती आकृती काढायची आहे. तर यामध्ये काय येईल तर यामध्ये हा त्रिकोण आहे आतमध्ये. हा त्रिकोण आतमध्ये असेल तर हा जो बाहेरचा आहे सर्वात तर तो सर्वात आतमध्ये गेलेला आहे. तर म्हणजे आपला हा आय जो आहे ना तो आय सर्वात आतमध्ये येणार आहे. तर बघा आपला आय सर्वात आतमध्ये असणारा कोणता आहे सर्वीकडे आहे फक्त इथं आहे आतमध्ये नाही. हा ऑप्शन कट झाला. ओके. त्यानंतर बघा
हा जो त्रिकोण आहे तो खालच्या तोंडाकडे आहे, म्हणजे आणि हा त्रिकोण जो आहे तो वरती दोन कोण आहे, म्हणजे हा पण आपला ऑप्शन कट झालेला आहे. पहिले हे दोन ऑप्शन राहिले. तर आता बघा यामध्ये हा वरती तोंड कोण आहे आणि या ठिकाणी हा खाली तोंड कोण आहे, म्हणजे हा ऑप्शन हे कट झाला. म्हणजे आपला राहिला ऑप्शन कोणता, तर 4 नंबरचा, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर बघा 13 नंबरचा बघा 13 नंबरचा प्रश्न आहे. तर 13 नंबरचा प्रश्न मला सांगतो. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, 13 आणि 13चा पुढे एकूण 169 आहे. तर 13चा 169 म्हणजे काय, 13चा वर्ग म्हणजेच 169 असा आहे, किंवा 13 गुणिले 13 म्हणजेच 169 असं आहे. तर आता आपल्याला 15चा काढायचं, तर 15चा काय येणार, तर 15चा वर्ग म्हणजेच किती येणार, 225 असं येईल, किंवा 15 गुणिले 13, जसं याला 13ने गुणलं तसं याला 13ने गुणलं तर त्याचं उत्तर येतं 195. म्हणजेच आपल्या उत्तरामध्ये 225 आणि 195 असलं पाहिजे. तर ते बघा या ठिकाणी आहे ए आणि सी. इथे एला 225 आहे आणि सीला 195 आहे, म्हणजे त्याचं उत्तर आहे ए आणि सी बरोबर. तर या ठिकाणी बघा 27 म्हणजे कसं, 27च्या पुढे 14चा संबंध कसा आला, तर बघा 27/3 म्हणजे किती आलं, 9. ओके. पुन्हा ह्या 27 मध्ये 2 आणि 7 आहेत ना, म्हणजे 7तून 2 वजा केले किती आले, तर ते आले 5. मग ह्या 9 आणि 5ची बेरीज केली तर किती आली, ते आली 14. बघा 14 आली. आता जसं पुढचं आहे 18. 18/3 म्हणजे किती आलं, 6. ओके. पुन्हा हे 8 आणि 1 आहेत, म्हणजे 8तून 1 वजा केला म्हणजे किती आलं, तर 7. ह्या दोघींची बेरीज करायची. तर 6 आणि 7 किती आले, तर ते आले 13. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 13. म्हणजे आपल्याला पाहिजे आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर आपलं 1 नंबर यायला हवं. तर अशा पद्धतीने आपण आज जो 2022ला 31 जुलै 2022ला पेपर झालेला होता, पेपर क्रमांक 2, त्याचे आपण सर्व विश्लेषण पाहिलेलं आहे. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.